फॉलोअर्स आणि फॅन्स नावाचा आयटम इतका बोगस आला म्हणजे आपल्या एका पिढीला घेऊन बुडतोय का काय. IAS झालेल्या अधिकाऱ्याने IPS झालेल्या अधिकाऱ्याने मोटिवेशनची भाषणं देऊ नये. फ्रँचायझी घेणारे कधी उद्योजक लवकर होऊ शकत नाही की बिझनेस हा मारवाड्यांनी करा, आपण नाही करायचं. आता तू जर म्हणला सर रावण फार छान झालं, मला 5 मिनिट वाटतं भारीच आहे. पण ते रोजा पिक्चर मधलं गाणं मला इतकं आवडलं. 92ला बनवलं ते. माझ्या ओळखीत 90% लोकांची सक्सेस मिळाल्यावर मी काय भाषण देईन हे भाषण रेडी आहे, सक्सेस नाही. आपण म्हणतो अमेरिकेत 60% लोक आपले ते कुठून गेलेत. कंटिन्यू ते व्हिडिओ बघणं किंवा कंटिन्यू ते पुस्तकं वाचणं आणि कंटिन्यू स्वतःचा मोटिवेशनचा ऑर्गॅझम जागृत करणं. हाय हॅलो नमस्कार, तुमचं आजच्या नवीन बिझनेस पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत. आज आपल्या सोबत आहेत एक प्रथितयश उद्योजक, एक लेखक आणि महाराष्ट्राचा लाडका वक्ता शरद तांदळे सर. नमस्ते. शरद सर, असा एकही युवक नसणार आहे की ज्यांनी रावण आणि एंटरप्रेन्योर बुक वाचलं नसणार आहे. सो आज आम्ही तुमच्याकडून बरंच काही घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सो खूप खूप स्वागत अजब गजब मध्ये तुमचं. धन्यवाद. खूप खूप आभारी. सो सुरुवात आपण बेसिक्स पासून करू की आपण एवढं तुम्ही आता बऱ्यापैकी जास्त व्यवसायाबद्दल बोलता, एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलता, वेगवेगळ्या विषयांवर बोलता, पण व्यवसाय म्हटलं ना आपल्याला, मला असं वाटतं की आपल्याला शाळेपासूनच शिकवलं नाहीये. आपली ती ब्रिटिशकालीन शिक्षण व्यवस्था होती जी तुम्ही शिका, नोकरीच्या मागे लागला आणि नोकरीच्या मागे पळा, तुमचं आयुष्य नोकरीतच घालवा. ते आपल्याला बेसिक शिक्षण आपल्याला शाळेतूनच दिलेलं गेलेलं नाहीये. त्याच्याबद्दल काय वाटतं की ही शिक्षण व्यवस्था आपल्याला कारणीभूत आहे? मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्था कारणीभूत नाहीये. कारण की ही शिक्षण पद्धती 1950 नंतर आपण म्हणू प्रजासत्ताक झाल्यानंतर, तर ह्या शिक्षण पद्धतीतनं सगळेजण शिकलेले आहेत आणि ज्याने हा देश उभा राहिला. म्हणजे आज आपण म्हणतो सिलिकॉन व्हॅलीमध्ये 70% लोक आहेत भारतीय, ते कुठून गेलेत. आपण म्हणतो अमेरिकेत 60% लोक आपले आहेत, ते कुठून गेलेत. भारतातले सगळे कलेक्टर्स हे कुठून झालेत. भारतात आता एवढे इंडस्ट्रियलिस्ट वाढलंय, हे कुठून आलेत. तर हे सगळे लोक ह्याच शिक्षण पद्धतीतून आले आहेत. प्रश्न हा आहे आपल्या माइंडसेटचा. तो माइंडसेट कोणता की भारतामध्ये जातीय व्यवस्था बालाबलुतेदारशाही खूप जास्त आहे. त्याच्यात मग भारत हा एकतर कृषीप्रधान देश आहे. कृषीप्रधान देश असल्यामुळे काय होतं की मॅक्झिमम लोकांकडे जमिनी होत्या 50 वर्षापूर्वी, 40 वर्ष. आज आहे की त्यांना 8 मुलं झाले, 8ला परत 4 झाले, तर 100 एकरचा तुकडा 3 एकरवर आला. आणि आपण मूळ जो आपले जीन्स आहेत ना, हे निर्मितीचे जीन्स आहेत. म्हणजे शेतीतून उत्पादन काढणे आणि दान देणारे, म्हणजे त्याला फार कमर्शियली नाही बघितलं आपण, शेतीला फार कमर्शियल नाही बघितलं. आणि त्यावेळेस मला तरी असं वाटतं की 40-50 वर्षापासून जसं व्यवसाय हा एका जातीवर येऊन थांबला. म्हणजे न्हावी असलं की त्यांनी न्हाव्याचं करायचं, शेतीने फक्त शेतकरी करायचं. आणि मॅक्झिमम जे लोक होते ह्यांनी व्यवसायाला दुय्यम समजलं. आमच्याकडे जमीन आहे ना 100 एकर, मी कुठं व्यापार करत असतो का, मी तर मालक आहे. आणि नोकऱ्याला सुद्धा दुय्यम समजलं होतं. नंतरच्या काळात असं झालं की दुष्काळ पडलाय, उत्पादन क्षमता कमी वाढली, मग लोक एज्युकेशनमध्ये घुसले. बरं, एज्युकेशनमध्ये घुसले तर त्यातून काय व्यापार वगैरे करायचं डोक्यात नव्हतं. काय होतं की 10वी-12वी त्यावेळेस असं होतं की नोकऱ्यांची खूप संख्या होती. मग ह्या एज्युकेशन सिस्टीमचा लोकांनी वापर कसा करून घेतला. 10वी पास झालं की लोक शिक्षक झाले DED करून, 12वी झाली की त्याला ड्रायव्हर म्हणून जॉब मिळाला, 10वी-12वी झाली तो क्लार्क म्हणून व्हायला. म्हणजे थोडं शिकलं की लगेच नोकरी. मग काही त्यातले जे हुशार होते ते इंजिनिअरिंगला गेले. बरं, इंजिनिअरिंग करून मी व्यवसाय करू का. म्हणजे ज्यावेळेस भारतात माझ्या 50 ते 70चं दशक असं होतं की इंजिनिअरिंग कॉलेजेस उभा राहत होते. म्हणजे COP असेल, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असेल, IIT असतील. मग ह्यावेळेसची जी पिढी होती ही डिग्रीत घुसली की सेकंड इयरलाच त्यांना जॉब मिळायला. तुम्ही ऐकलं असेल जुनं, अरे 3rd इयरलाच जॉब ऑपॉर्च्युनिटी होती. मग कोणती होती, कारण त्यावेळेस देश उभा राहत होता आणि त्या उभा राहण्याच्या प्रक्रियेत डॅम्स बनवायचे होते, रस्ते बनवायचे होते, त्यासाठी सरकारला इंजिनियर्स लागत होते. म्हणून काय झालं की अरे मी इंजिनिअरला सेकंड इयरला मला जॉब मिळतो, इतर व्यवसाय करायची गरज काय. आणि व्यवसाय करावं तर मग मारवाड्यांनी करावं. आपण व्यवसाय नसतो करायचा, तो बुडत असतो. हे आपल्याला शिकवलं. हे आपलं इतकं जीन्समध्ये घुसलं. आणि हे जीन्समध्ये घुसलं तर मग जोपर्यंत नोकऱ्या सहज मिळत होत्या तोपर्यंत आपण इतर मार्ग नाही शोधले.
कारण की आपल्या ग्रामीण भागातली मेंटॅलिटी अशी आहे की हा मोठा झाला 22 वर्षाचा झाला, हा नोकरी मिळाली लगेच लग्न. हो. हा. मग इतर तुम्ही एक बघा की आपल्या वडिलांना व्हिजन शब्द माहीत नव्हता, हम्म. ड्रीम्स माहीत नव्हते. हो. कधीच ग्रामीण भाग व्हिजन आणि ड्रीम्सवर ते बोललेच नाहीत. हा. ते बोलले लग्न, फर्स्ट प्रायोरिटी लग्न, हो. नोकरी, नो. सेकंड प्रायोरिटी लगे मुलगा, आणि लगे तू आता सेटल. मला असं वाटतं गेल्या ह्या 20 वर्षात म्हणजे त्याला काही लोक कारणीभूत आहेत की त्याला सोशल मीडिया असेल किंवा आपण गाव सोडून शहरात आलो आणि APJ अब्दुल कलाम सारख्या लोकांनी आपल्याला ड्रीम्स दाखवलं. हो. ड्रीम्स म्हणजे काय, व्हिजन म्हणजे काय, आणि ज्यावेळेस जग जवळ आलं त्यावेळेस आपल्याला मोबाईलवर सहज दिसायला लागलं अरे हा माणूस तर काहीच नव्हता आणि मेहनत करून फार मोठा झाला. तुम्ही बघितलं असेल हो. गेल्या 25 वर्षात तशा स्टोऱ्याला आल्या. हो. अरे ह्याच्याकडे काहीच नव्हतं, हे लगेच मोठा झाला, मुंबईला जाऊन हा. लई मेहनत घेऊन मोठा झाला, परत गावाकडे आला. आणि तिथून मला वाटतं गेल्या 20 वर्षात खरी पहिली स्टेप म्हणजे गेल्या 10 वर्षात जास्त की ग्रामीण भागातल्या मुलांना आता सोशल मीडियावर वाटायला लागले की माझं एज्युकेशन नसलं तर नोकरी हा मार्ग नाही, मी एक वेगळं विजन बघू शकतो. तुम्ही बघा ना, हे बिझनेसचं विजन यायला फार डिले झाला. हो. त्याच्या आधी इंजिनिअरच्या नोकऱ्या होत्या, हो. त्या फुल झाल्या, नंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आल्या, हा. आणि मग आता ग्रामीण भागातल्या लोकांचं विजन काय, लाल दिव्याची गाडी. हो. हम्म. गेले 15 वर्ष त्यात गेले. Yes. हो, गेले. तुम्ही बघा पुण्यात 5 लाख पोरं अभ्यास करतात आणि त्याच्यात जर बिझनेस बद्दल बोलायला गेलं तर लोक म्हणतात बिझनेसचं काय खरं असते, हो. बुडतो ते. बुडतो ते. आपण कुठं मारवाडी आहे का? हा. म्हणजे एक ट्रेंड होता म्हणजे आमच्या गावाकडे तरी हम्म. की बिझनेस हा मारवाड्यांनी करा, आपण नाही करायचा. आणि तो ट्रेंड मला वाटतं गेल्या 10 वर्षात जरा कमी होऊ लागला. मला असं वाटतं की ग्लोबलायझेशनचे फायदे आपण आत्ता बघायला लागलो. तर एज्युकेशन पद्धतीला एकदमच नकार करण्यापेक्षा आपली सामाजिक ढाचा आणि आपली व्यक्तिगत मेंटॅलिटी ही त्या लेवलपर्यंत जातच नव्हती की मी व्यवसाय करू शकेल. आता आणि माझ्या अंदाने गेल्या 10-20 वर्षामध्ये निवळच 5वीला बिझनेस सांगू नये. हम्म. हा. 5वीला त्याला काय सांगावं की तू नीट वाच, हा. हिस्ट्री वाच, भूगोल समजून घे, हा. मॅक्झिमम गणित करून घे. तुम्ही आज बघा कित्येक पोरं डिग्री झालेत पण त्यांना थोडा जर कंसातला गुणाकार दिला तर येत नाही. हम्म. बेसिक. म्हणजे बेसिक जर तिथून पुढं मला असं वाटतं की त्या मुलांनी बेसिक, मला काही मुलं म्हणते सर डिग्री होऊन कुणाचं भलं झालं आता, हा. मी फर्स्ट इयरलाच बिझनेस चालू करतो. म्हणतो नाही, डिग्रीला आधी कम्प्लीट करा, व्यवहार ज्ञान पाहिजे. मिनिमम म्हणतो व्यवहार द्या, मिनिमम जाणीव तर पाहिजे हो. की पॅराग्राफ कसा लिहायचा आहे. हा. आज कित्येक पोरं असे म्हणतात मला लय मोठा बिझनेस करायचा आहे आणि त्याला म्हणलं एखादं निवेदन लिहि तर ते लिहिता येत नाही. हम्म. म्हणजे आणि त्याच्यामुळं तुम्हाला शाळेत कुणीच बिझनेस शिकू शकत नाही. का नाही शिकू शकत त्याला एक कारण आहे, कारण की 7वी पर्यंत हा प्रायमरी टीचर असतो. हम्म. आणि प्रायमरी टीचरचं डीएडमध्ये किंवा बीएडमध्ये एज्युकेशन काय असतं की त्याला फक्त त्या मुलांचे नीतिमूल्य व्हॅल्यूज. व्हॅल्यूजवर काम होतं. हो. हो. तर ते व्हॅल्यूजवर त्या वयात काम व्हायला पाहिजे. आणि आता त्या व्हॅल्यूजवर काम त्याला जर बिझनेस समजून सांगता आला असता हा. तर ते प्रायमरी टीचरनेच बिझनेस केला असता. हम्म. मग बिझनेस समजण्यासाठी सुद्धा मला असं वाटतं की डिग्री मस्ट आहे. आणि आता म्हणजे आता तर सकारात्मक वातावरण आहे, 15-20 वर्षापूर्वी नव्हतं ते. हम्म. आता सकारात्मक असं वातावरण आहे की कुठलाही बिझनेस करायचा आपल्याला. पहिले असं नव्हतं की तुम्हाला काही मार्गदर्शनच नव्हतं. हा. मार्गदर्शन काय होतं, फक्त मोटिवेशनची पुस्तक, आप कर सकते हो, हो. हा. आप लढ सकते हो, हम्म. किधर लढ सकते हो हे कोणी सांगत कोणीच नव्हतं. पण आता युट्यूबला काही व्हिडिओज आहेत हो. किंवा बऱ्याचशा इन्स्टिट्यूटने तसे ट्रेनिंग चालू केल्यात किंवा तुम्हाला शेती आधारित बिझनेस करायचे त्याच्या ट्रेनिंग आल्या, हम्म. शेळी पालनाच्या ट्रेनिंग आल्या. तर राज्य सरकार केंद्र सरकार त्याच्यात योजना खूप आहेत हम्म. पण ते योजना तिथपर्यंत जातच नाही. म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राने खूप प्रयत्न करून पाहिले पण जिल्हा उद्योग केंद्र सुद्धा राजकीय बटिकं झाले नेत्यांची. म्हणजे कसं झालं की एखादा नेता असला तालुक्याचा, आमदार झाला, खासदार झाला की त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हे माझे 4-5 कार्यकर्ते लावून त्यांचं तेवढं 20 लाखाचं कर्ज मंजूर कर. हम्म. मग त्यांनी ते 20 लाख घेतले, त्यांनी स्कॉर्पिओच घेतले त्याच्यात, बिझनेस आणि त्याच घेतल्या नाही. हा. त्यांनी त्या 20 लाखाचा बिझनेस नाही. म्हणजे मला एक जिल्हा उद्योग अधिकारी काय म्हणलं, ते सर आम्ही इतक्या जणांना लोन दिले हा. आणि आता शोधायला गेलो त्यातल्या 80% लोकांचा ऍड्रेसच सापडत नाही रिकव्हरीला. आई. म्हणजे बिझनेसचं पॉलिटिकल यूज योजनांचा. झाला. ज्याला कोर बिझनेस करायचा आहे तर त्याला तो किती फायली घेऊन गेला हम्म. त्याचं मंजूरच होत नाही. हा. आणि नेता बॅकग्राऊंडला असला की त्याला ते बिझनेसला पैसे मिळतात. पण तो काय विचार करतो, मी नेत्याच्या मागे कंटिन्यू, मला मिळतात मला पैसे 20 लाख मिळाले, मी कशाला बिझनेस करू. हम्म. ते म्हणतो एका दिवसात मिळाले, ते लगेच गाडी घेऊन टाकतो किंमत आणि लगेच दुसऱ्या योजनेच्या मागे लागतो. म्हणजे हा मेन ड्रॉबॅक झाला की बिझनेस आयडियाजमध्ये पॉलिटिकल इंटरफरन्स आणि
आता तर इंजिनिअरिंग कॉलेजला एंटरप्रेन्योरशिप सेल होऊ लागली. हो. केंद्र सरकार बिझनेसवर जास्त लक्ष फोकस करायला. Make in बरं India राज्य वगैरे. हा मेक इन इंडिया असं पण केंद्र सरकारने राज्य सरकारने कितीही केलं हा. त्याचा उपयोग नाही. पहिले स्वतः- आपल्याला वाटलं पाहिजे. हो. तर ते स्वतः वाटण्याची प्रोसेसला आपल्याला 70 वर्ष लागलेत मला असं वाटतं. हो. त्यामुळे एज्युकेशन सिस्टीमचं असं एवढं काही नाही. आपली मेंटॅलिटीचा प्रॉब्लेम. हो, प्रोसेस लागलीच त्याला. पण मग प्रत्येकाला खरंच उद्योग करणं जमणार आहे का? म्हणजे प्रत्येकाकडेच ते आपण म्हणतो ना की आतमध्ये असतं, असं असावं लागतं की त्यांना मग बाळकडू कुठून घ्यायची. कारण की होतं कसं, लीला तर उठला, पप्पाला म्हणला पप्पा बिझनेस करायचा आहे, 10 लाख रुपये द्या. पप्पाकडनं 10 लाख रुपये घेतले. चहापासून आपण आता ते चालू typical करू. झालंय. टिपिकल चहाचे चहा franchise. चहा टिपिकल. आता काय Franchise. झालं की चहा चहा. म्हणजे काय झालं की फ्रँचायझी घेतली म्हणजे मी झालो उद्योजक. हा. फ्रँचायझी घेणारे कधी उद्योजक लवकर होऊ शकत नाही. तर मग प्रत्येकाला असा उद्योग जमेल का? किंवा मग जमण्यासाठी काय नाही, करायचं? प्रॉब्लेम तो कसं आहे माहितीये का, मला तरी असं वाटतं नाही. मी काय फार बुद्धिमान कॅटेगरीतला नाही, पण मला असं दिसतंय की आपलं एक म्हणजे मी म्हणत असतो की आपल्याला, माझं सुद्धा झालंय तसं, आदर्श फार कमी वाट डिफाईन होतात आपले. हा. प्रॉब्लेम आदर्शांवर आहे. मग आदर्श कसे होतात की मी समज 12वीला झालो नुकताच आणि मी जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी, माझा पहिला आदर्श कोण असतो तर त्या एरियातला सगळ्यात गुंड माणूस हम्म. ज्याच्या हातात अंगठ्या आहे. हम्म. आणि माझ्या डोक्यात येतं की मला ह्याच्यासारखं व्हायचं. कारण की त्यासोबत 10 जण असतात. 10 जण असतात, तो हात बाहेर काढतो, सगळे भैया दादा काका मामा असं काहीतरी हो. अण्णा बिन्ना म्हणत असतात. आणि मग त्याच्या मनात येतं असं, माझ्या बी आलं की अरे यार मला असं व्हायचं. हा. मग मी काय करणार, मी लिहिलंय जिमला, तुम्ही entrepreneur. हा मी जिमला जाणार. जिम काही दिवस केल्यावर मला बाहेर येणार मी, मग परत मोठ्या शहरात जाणार. मी इंजिनिअरिंगला आलो, हो. तिथं आल्यावर मला कळालं नाही सचिन तेंडुलकर सारखं व्हायला पाहिजे होतं. हम्म. मग एकदम मोठ्या लोक दिसायला लागतात ज्यांनी यश मिळवलं. मग तशा स्टोरी येतात ना आपल्या, हो. अरे त्याच्याकडे काहीच नव्हतं, कुठं झाला. मग मी त्याला पाहतो, हम्म. मग मला असं वाटतं मी तसं. मग त्याच्यात मोटिवेशनचे भाषणं आले हम्म. UPSC MPSC वाल्यांचे. हम्म. मग ते असं म्हणाले, मी 5 तास अभ्यास केला, मी लाल दिव्याची गाडी घेतली. हम्म. मग मला वाटलं मी बी MPSCचा अभ्यास करू शकतो. मग आम्ही काय केलं की सगळ्या 10 लाख पोरांनी ती भाषणं पाहिली. हम्म. अरे हे तर 10वीला 60% होतं, हे झाले म्हणलं मी होणार. हम्म. मग मी त्याच्यात वेळ घातला. मग नंतर कुणी माझ्यासारखं येतो, तो म्हणतो बिझनेस करा. हम्म. तुम्ही माझे सगळे भाषणं बघा, मी हो. कधीच म्हणलं नाही बिझनेसच करा, हम्म. बिझनेसच करा असं नाही. आपली क्षमता बघून जे वाटते ते करा. हो. मग त्यांना वाटतं मग मी पण बिझनेस करू शकतो. अशी एक लाट आली गेल्या 10 वर्ष. हो. आणि लाट आली ना, तर ह्या लाटीला प्रत्येकाला वाटलं की मी पण उद्योजक होऊ शकतो, मी पण IAS होऊ शकतो, मी पण ते पण कुणाच तरी बघून, बघून ये. कंपॅरिझन ट्रॅप. कम्पॅरिझन ट्रॅप किंवा कुणाचं तरी बघून मोटिवेट होणं. हो. मी म्हणतो मोटिवेशनचे भाषणं बघितले पाहिजेत का, 3, 4, 5 ठीक. हम्म. मोटिवेशनचे पुस्तक वाचले पाहिजे का, 2, 3, 4 ठीक. कंटिन्यू ते व्हिडिओ बघणं किंवा कंटिन्यू ते पुस्तकं वाचणं आणि कंटिन्यू स्वतःचा मोटिवेशनचा ऑर्गॅझम जागृत करणं. प्रॉपर शब्द वापरला. तर हा मोटिवेशनल ऑर्गॅझम आहे ना, हा माणसाला निर्णय पटकन घेऊ देत नाही. हो. मग प्रत्येकाला कसं वाटतं की अरे ते पास झाला MPSC मी पण होऊ शकतो, त्याने उद्योग केला मी पण करू शकतो. असं नाही होत. आपण आपल्यातल्या क्षमता नाही. आणि आपण आपल्या, मी म्हणत असतो ना की अवकाश चेक करा. हम्म. मग अवकाश अशी आहे ना की तुम्ही बघा काही काही पोरं एवढे छान चित्रकार आहेत, हम्म. ते ह्या मोटिवेशनच्या चक्करमध्ये चित्रकार ते सोडून आणि चहाचं टाकून दुकान टाकून बसले. हम्म. म्हणजे आपल्याला काय, मी असं म्हणतो ना की मराठवाड्यापुरतंच नाही पण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला, मी तर म्हणतो की जी मध्यमवर्गीय कुटुंबातले वगैरे ह्या प्रत्येक मुलात भयंकर पोटेन्शियल. हो आहेच. मी 10,000च्या वर पोरांना भेटलो गेल्या 7-8 वर्ष. इतकं पोटेन्शियल आहे, पण परत तेच कम्पॅरिझन हम्म. आणि त्या कम्पॅरिझनने येणारं डिप्रेशन, खूप. त्याच्यात आपली सामाजिक व्यवस्था, त्याच्यात आपल्या घरातलं नातेवाईकांचं प्रेशर. अरे बघतो, हो. त्याला जे येत असते तेच विसरून जात आहेत. त्याचं काय करायचं घरातलं त्याच्यावेळेस मी म्हणतो, मी सगळ्या पोरांना सांगतो की तुम्ही पहिले स्वतःवर फोकस केलं पाहिजे आणि पेनाने लिहिलं पाहिजे. आपल्याला ते लिहिणं किंवा बोलणं हे फार चुकीचं वाटतं. लिहिणं म्हणजे मी स्वतः लिहितो, मी आजही लिहितो. मी पेन काढतो ठरवतो की मला काय काय जमतं, मी नालायक आहे डायरेक्ट. हां, मी लिहिलेलं आहे. माझे 5 वर्ष वाया गेलेले आहे, मला हे जमत नाही, मला हे जमत नाही. म्हणजे मी आधी लिहायचो, नंतर मला कळालं की अरे नाही हे इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. मग मी वाढदिवस ठरवतो आणि मी वाढदिवसाच्या दिवशी थँक्यू म्हणत बसतो दुपारनंतर. सकाळी मी अॅनलाइज करतो स्वतःला की गेल्या वर्षात हमने क्या खोया क्या पाया.
आणि त्याच दिवशी ठरवतो की पुढच्या वाढदिवसापर्यंत मला काय अचीव्ह करायचं. मग मी स्टार्टिंगला असं अचीव्ह करायचं, म्हणजे आता तर वेगळे प्लॅन, पण स्टार्टिंगला असं करायचो की नाही, ह्या वर्षी मी 20 लोकांना भेटणार, ह्या वर्षी मी स्वतःला ओळखणार की यार मला काय जमतंय. मग मी एका मित्राचा सल्ला नाही घेणार, मी लीलाधरचा सल्ला नाही घेणार, मी ह्याचाही घेणार, ह्याचाही घेणार, त्याचाही घेणार, त्याचाही घेणार, त्याचाही घेणार, वडिलांचाही घेणार, नातेवाईकांचाही घेणार, 20 लोकांचा घेणार. मी 20 लोकांना बोलल्यानंतर ठरवणार की मग मी कोण आहे. खरंय. बर. आणि सगळ्यात महत्वाची प्रोसेस सक्सेसची म्हणतात, लोक म्हणतात ना अपयशी यशाची पहिली पायरी असते. मी म्हणतो नाही, पहिली पायरी स्वतःची अवकात ओळखणं. बर. अवकात ओळखणं म्हणजे याचा अर्थ आपण टाकाऊ आहेत का, अवकात हा शब्द टाकाऊसाठी वापरला जातो, पण नाही, अवकात ओळखणं म्हणजे सेल्फ अनालिसिस. आणि सेल्फ अनालिसिस मध्ये भरकटत न जाणे, आणि चमक धमकची दुनिया आहे. मी म्हणत असतो ना की जर आयुष्यात मोठं काही करायचं तर मोटिवेशनची भाषणं ऐकणं बंद करा. खरंय. त्याचं तुम्ही भाषणातच सांगता. भाषणातच सांगतो मी का, की मी असं नाही म्हणत की 0 बघा, पण एक 4-5 ठीक आहे ना, रोज ते ठीक नाही. आणि सेल्फ रिअलायझेशन झाल्यानंतर आपल्याला कळतं की यार मी कशात कमी, आणि जर लक्षात आलं की यार मला काहीच जमत नाही, येते तशी पण वेळ येते की यार मी काहीच करू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी बिझनेसचं मला नॉलेज नाही, मला ह्याचं नॉलेज नाही, मला त्याचं नॉलेज नाही, मग मी काय केलं पाहिजे. मग लगेच बिझनेस होणं म्हणजे काय लगेच गाडी इन ऑफिस असतं थोडी. मग त्यावेळेस असं ठरवायचं की ठीक आहे, मी लयच टाकावं ना, तर मी स्वतःला घडवं. मग स्वतःला घडवण्यासाठी काय केलं पाहिजे, पहिले जॉब जॉईन करा, नोकरी मिळवा. सर स्किल नाही आहे जॉबसाठी, खड्डे खांदायचा जॉब जॉईन करा. मी म्हणत बसतो ना की मला एक जण म्हणला, सर तुमचा मेंटर कोण आहे सगळ्यात भारी. मी पुस्तकात पण लिहिले, एक बिहारी लेबर माझा मेंटर आहे पहिला. कारण मी त्यावेळेस एकदमच काय म्हणता, एक असा मुलगा की बापाच्या जीवावर इंजिनिअरिंग मजेत केलेला, स्वतः पूर्ण कन्फ्युज झालेला, टुकार की नेत्याचं नाद असलेला, अशा कॅटेगरीत होतो. आणि मला जर तू म्हणला असता सर ती पाण्याची बाटली द्या, तर माझा अहमभाव जागृत होतो, मी का देऊ. आता जर तुम्हाला मला ती बाटली देतो, मी लगेच देईन, मला कळत त्यात काही नाही, त्या बोगसच्या अहमपणात काहीच नाही. आणि मग त्यावेळेस मी भोसरीमध्ये जॉब केला, त्या लेबरनी मला नाही का अक्षरशः त्याचा लेबर असल्यासारखं वागणूक दिली. काय झालं, लेबरनी मला त्याचा लेबर असल्यासारखं वागणूक दिली. मला पहिले काही दिवस खटकलं, 3-4 दिवस, पण नंतर मला कळालं की यार तो जो सांगतो त्यातून मी प्रत्येक गोष्ट शिकतोय. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा जर कोणी सांगत असलं ना तर आपल्याला त्याचा राग येतो 100%, की यार तू काय लय शहाण आहे का, असं येतं. पण आपण ते शिकून घेण्याच्या मेंटॅलिटीत राहत नाही. मग आपला लगेच अहमभाव जागा होतो, तुला शहाण आहे का, तुला भारी आहे का. तर आपल्याला पहिले विद्यार्थी व्हावं लागेल. विद्यार्थी म्हणजे शाळेतला नाही, विद्यार्थी आयुष्यातला. आणि त्या आयुष्यातला विद्यार्थी व्हायचा असेल आणि जर आपण टाकावं असेल तर मी म्हणतो ग्राउंड झिरो पासून, खड्डे खणण्यापासून मेहनत घेतली पाहिजे. मग नंतर हळूहळू स्किल कळत, नंतर हळूहळू कळेल की आपली आवड कशात आहे, नंतर आपल्याला कळेल की मला काय जमतंय, आणि नंतर आपल्याला ती बिझनेस आयडिया, ही प्रोसेस आहे. पहिल्या दिवशी बिझनेस नाही. पण सेल्फ अनालिसिस तुम्ही जसं म्हणाला की लिहायचं, मी नालायक आहे, मी माझी 5 वर्ष वाया गेली, हे परत वाचताना भीती वाटते. आपलं एवढं सगळं नाही, भीती सोडा, तुम्ही ते लिहू शकत नाही. तेच लिहिण्याची एक भीती, लिहिण्याची भीती. पण एक तुम्हाला सांगा, ज्यावेळेस तुम्ही 100% सरेंडर होतात ना, आपण जे म्हणताय की आपले महान तत्वज्ञान जेवढे आहेत, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीपासून सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, स्वतःला आधी ओळखा. स्वतःबद्दल तुम्ही स्वतःचे पहिले सगळ्यात मोठे क्रिटिसायझर झालात, तिथून यशाची सुरुवात होते. आणि हेच जमत नाही प्रत्येक जण. मी म्हणलं नालायक जे लिह म्हणतोय ना, ओळखणं, ते म्हणजे सेल्फ क्रिटिसिझम आहे. मी म्हणतो आयुष्यात पुढे जायचं तर सगळ्यात महत्वाचं आहे सेल्फ क्रिटिसिझम. तू मूर्ख आहे म्हणजे दुसऱ्याने तुमचं क्रिटिसिझम काही कामाचं नाही, ते तुम्हाला वेदना देतं ना. पण निंदकाची घर असावी कशात, शेजारी. मी म्हणतो शेजारी बिजारी पहिले स्वतःचा निंदक व्हा, शेजारीची कशाला वाट बघायची ती निंदा करी. आपली निंदा जर आपल्याला करता आली, मी म्हणतो 4 चौघात नाही, पण इनर आतमध्ये आपली जर आपली निंदा करता आली, आणि मी म्हणतो निंदा करून डिप्रेशन मध्ये नाही जायचं, निंदा करून तिला सॉर्ट आउट करायचं, तिच्यात बदल घडून आणायचा की हा चला माझ्यात हे कमी आहे ना, मी 1 वर्ष वेळ देईल, मी बदलल. आणि बरेच जण पोरं म्हणतात नाही सर हे सगळे नाते गोते आहेत, हे तर माझं ते मी आधीच डिप्रेशन मध्ये, सेल्फ अनालिसिस होत नाही, मी काय करू. म्हणून मी भाषणात सांगितलंय कुटुंब व्यवस्था ती आपली, आपण जे आपण कंपॅरिझन करतो की चुलत भावाचं मामाचा पोरगा काय करतोय, ते काय माहिती का, टॉन्ट मारणं असेल ते काय, त्याला कसं टॅकल करायचं. किंवा आई वडील पण तुम्ही बघा, आई वडील कधीच म्हणत नाही की माझा मुलगा चांगला आहे. हो, तिथेच पहिल्यांदा बाजूवाल्यांचं उदाहरण देत असते की याचं हे असं आहे, तो बघ कसं आहे. म्हणजे आपल्याला जे स्वतः सुरुवातच त्या घरापासून 4 चौघात ते डिप्रेशन यायला लागतं. बाहेरचं डिप्रेशन कधी सहन करायचं आपण. मी तुम्हाला सांगू का, ज्याचे आई वडील आपल्या मुलाला नालायक म्हणतात, मुलाला पण आणि 4 जणात पण,
समजायचं तेच आई वडील खरे. बर. कारण की तिथूनच पहिले घडतंय. आपण मी तर माझे वडील म्हणायचे की शरद, ज्याचे आई वडील पोराचं लय कौतुक करतात ना त्या पोराचा बोऱ्याच वाचतात. आई वडील का बोलतात हा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की खरा त्यांचा जीव जळत असतो मुलासाठी. जे आई वडील तुम्हाला शिव्या देतात ना, समजायचं की ते आपल्या मागं वाईट वेळेला खंबीरपणे तीच उभा राहणार. कौतुक करणारे आई वडील असले ते मुलाच्या आयुष्याचं उद्ध्वस्त नेण्याकडे करते. आज तुम्ही बघा मध्यमवर्गीय पालक पुणे बिण्यात आलेले, माझा बाबा माझा बाबा माझा बाबा, ते पोरग पूर्ण शाट झाले. आपल्या वडिलांना आपल्या शिव्या दिल्या आई तुम्ही दिल्या आणि त्याच्यामुळे आपण घरातूनच कणखर झालो. त्यामुळं मी तर म्हणतो की आई वडिलांनी किती शिव्या दिल्या किंवा किती वाईट बोलले तर त्याला तुम्ही मोटिवेशन घेतलं पाहिजे. कारण शेवटी तेच दोन लोक आहेत जे शिव्या देते तिथूनच जीव जळतो. तुम्हाला जर असं वाटतं की या टोमने बसतात आपल्याला लोक सगळीकडून प्रेशराईज करते, इथं मी डिप्रेशनमध्ये. मी त्यावेळेस पोरांना सांगितलं ना, गाव सोडा, 2 वर्ष करा ना. लोक लय डिप्रेशन मध्ये सुसाईड करतात. मी म्हणतो सुसाईड बिसाईड मार्ग नाही आला. सुसाईड करूच तर 2 वर्ष पळून जा, अज्ञातवासात जा ना. कुठे प्रवास कर, कुठेही प्रवास कर, गाव भेस सोड. मी म्हणतो गाव सोडून, समज गावात तुला लय टोमण्यावर तू पुण्यात ये, भोसरीत जा, मुंबईत जा, एखाद्या कंपनीत हेल्पर म्हणून काम कर. हेल्पर म्हणून काम केल्याने काय होतं, तुमचा इगो, तुमचं हे आपण नाही का बॉडी डिटॉक्स करतो बघा. ते आता आयुर्वेदाचं आले बॉडी डिटॉक्स. पण आपले थॉट प्रोसेस डिटॉक्स होणं, मी म्हणतो ना, मेंदू डिटॉक्स होणं लय गरजेचे. मग मेंदू डिटॉक्स करायचं तर आपण गावात खड्डे नाही खांदू शकत. आपला आंबा आहे, तुझं नाव आहे, बापाचं नाव आहे. मग तुम्ही भोसरीत येऊन एकदा मेंदू डिटॉक्स आणि आपले विचार डिटॉक्स केले पाहिजे. आणि ते डिटॉक्स झाले ना एकदा, मग तुम्हाला मार्ग सापडतो. डिप्रेशनमध्ये नाही सापडत. आणि मी तर म्हणतो जे टोमणे देतात ना, कोणाची निंदा नाही झाली ह्या जगात. आपण कोण अमिताभ बच्चन तर निंदा व्हायला पाहिजे. बरं ती निंदा का होती? लोक वाईट आहेत म्हणून निंदा नाही करत आहेत. आपण कुठतरी चुकलोय, त्यांनी आपली दुखती नस धरली, आपले पॉइंट त्यांनी आपली दुखती नस धरली. ते वाईट नाहीयेत, तुझी नस धरली त्यांनी. मग ती नस सोडता येईना. तर ती नस सोडता येईना तर आपण त्या गावातून त्या परिसरातून, मी म्हणतो गेलं की गेलंच नाही, आपल्याला रिटर्न बी यायचं. पण आपल्या स्वतःत बदल फार गरजेचा आहे. कारण की आई वडिलांना एक काहीतरी वाटत असतं, मुलाला काहीतरी वेगळंच वाटत असतं आणि ते कधी मॅच होत नाही. तो जो गॅप पडतो ना, नाही तरी मी पालकांना सुद्धा सांगतो, मुलांना पण, तो गॅप मॅच का नाही होणार. मी एंटरप्रेन्योर मध्ये पण लिहिले, तो गॅप मॅचच होणार नाही. मग काय होणार आहे? मग एकदा बंड करायचे आपल्याला. मी पोरांना सांगतो आपल्याला एकदा बंड करायचे. मग बंड कुठं करायचे? बंड वडिलासोबत करायचं. बरं, वडिलासोबत बंड करायचं, मी त्यांना भांडायचं नाही. आपल्याला मला जे करायचे ते एकदा करून द्या, मला 3 ट्राय घेऊ द्या. नंतर ते 3 नाही जमले तर मी आयुष्यभर तुम्ही सांगन ते कर. मग हे पोरं म्हणतात नाही सर माझे वडील ऐकतच नाही. अरे दादा, तुझे वडील नाही ऐकत तर तू बिझनेस टाकला, तो कस्टमर कसा ऐकत? चांगला. म्हणजे तुला जर तुझे घरचे कन्व्हिन्स करता येईना, तू लोकांना काय कन्व्हिन्स करणार आहे? कस्टमरला कसं डील करणार? कस्टमरला, बँकेला. कारण की आई वडिलांना डील करणं ही प्रायमरी आहे. खरा बिझनेस म्हणजे घरच्यांना डील करता येत नाही तर तू पुढे भविष्यात काहीच डील करू शकत नाही. आणि तो आयुष्यभर घरच्यांना शिवाय देत बसशील. मी ज्याला सेल्फ अनालिसिस म्हणतो ना, मी पोरांना म्हणतो ना, नाही सर माझे वडील फार आहेत की ते म्हणतात नोकरीच कर. मग नोकरीच कर का? कारण तू बिझनेस व्हायच्या लायकीच नाही. कारण तू वडिलांनाच कन्व्हिन्स करू शकत नाही. आणि कित्येक पोरं असे आहेत की ज्यांनी वडिलांना कन्व्हिन्स केलं आणि आज वडील त्यांचे पार्टनर आहेत बिझनेस. म्हणजे दोन्ही स्टोरी आहेत. आपण असं नाही की एक स्टोरी आहे, दोन्ही साईडच्या स्टोरी आहेत. की नंतर त्या बापालाच वाटलं कारण मी जे करतो त्यापेक्षा पोरग सांगते त्यात जास्त पैसे मिळाले. बिझनेस लाईन ऑफ बिझनेस बदलली बाबांनी. बरं, बापांना शिवाय देऊन काय उपयोग नाही. कारण की ते आलेतच मुळात ग्रामीण भागातून ना. त्यांनी दुष्काळ पाहिलेली लोक आहेत, त्यांनी गरिबी पाहिलेली लोक आहेत. त्यांना माहिती आहे की काहीच नसणं किती वाईट असतं. 1 रुपयाची किंमत माहिती. मग त्यांचं आपल्यावर लय प्रेम आहे. मग त्यांना असं वाटतं की यार आपला मुलगा फॉर्म मध्ये जाऊन कुठं पडला तर त्याचं कसं होईल. म्हणून ते तुम्हाला जे बोलतायत ना ते प्रोटेक्टिव्ह भूमिकेतून आहे, तुम्हाला माग ओढायच्या भूमिकेतून नाही. पण तुम्ही पुढे जातायत हे कधी कळलं? तुम्हाला आधी त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल. आपण मी एका आता बळीमध्ये लिहिलं एक वाक्य की सगळ्यात मोठा प्रवास कोणता? सगळ्यात मोठा प्रवास कोणता? तर बळी म्हणतो सगळ्यात मोठा प्रवास हा तुमच्या आतमध्ये जो तुम्ही करतात तो, तुमच्या थॉट मध्ये जो प्रवास तुम्ही करतायत विचारांचा, तो सगळ्यात मोठा प्रवास. इथून तिथं जाण्याला प्रवास नाही म्हणतात. तसंच
तो खरा प्रवास आहे. तो एकदा आपण केला तर मला नाही वाटत ह्या तात्पुरत्या मोटिवेशनच्या मुलाम्याची गरज आहे. हो. आपण तुम्ही आता इतका प्रवास करताय, इतक्याच लोकांना भेटलात, तरुणांना भेटलात, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलात, पण तुम्ही मराठवाड्याचे आहात. हो. मला असं विचारायचं आहे, एक तुम्हाला ब्लंट वाटेल तो क्वेश्चन, तुम्हाला स्वतःच्या घरातला गाळ दिसला का आधी? आपल्या मराठवाड्यातला गाळ दिसला का? हे जे सगळं मी बोललोय किंवा मी जेव्हा पुस्तक लिहिलं किंवा जे मी भाषेत भाषण करतो, हे तिकडचं- मी माझ्या गाळाबद्दलच बोलतो. हम्म. मी कधीच अतिश्रीमंत घरातल्या मुलांनी कसं वागावं बोललो नाही. हो हो. आणि मी माझी भाषा असेल किंवा माझे जे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे एंटरप्रेन्योरचे तुम्हाला सांगतो, 1.25 लाख कॉप्या सेल आहेत. पायरसीमध्ये पण तेवढ्याच आहेत. मला त्यातल्या इतक्या 20-25 हजार तरी प्रतिक्रिया अशा आहेत की सर तुम्ही जसं जगलात ना तसं मीच जगलेलो. 100%. ही स्टोरीज माझी. हो. आता ही स्टोरी माझी याचा अर्थ काय की आपण सगळे एका मातीतून आलेलो. सगळ्यांनी आपण सेम पाहिलेलं, सेम भावकी पाहिलेली, सेम आपल्या वडिलाची मेंटॅलिटी पाहिलेली, सेम एज्युकेशन सिस्टीम पाहिलेली, सेम गुंडागर्दी पाहिलेली, सगळं सेम पाहिलेलं. आणि मग मला हे कळतं की मराठवाड्यातले, विदर्भातले आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सेम सामाजिक ढाचा आहे. हो. बर. म्हणजे आपल्या सगळ्यांचा आज्याने शेती केली, आपल्या बापांनी पहिले एज्युकेशन मध्ये येऊन नोकऱ्या धरल्या आणि त्यांनी आपल्यावर स्वप्न लादलं की मोठा हो. हो सेम आहे ती परिस्थिती सगळ्यांकडे. म्हणजे 3 लाईन मध्ये. आणि ते काय म्हणले मोठा हो म्हणजे काय हो, डॉक्टर हो. डॉक्टर होण्यासाठी तुला शिवाय दिल्या, मला शिवाय दिल्या. आपली पात्रता पण नाही झालं, ज्यांची होती ते झाले. नंबर 2 मग इंजिनियर हो आणि कुठतरी नोकरी कर. ह्या 3 मिनिटाला. चौथे कोण पोरं की जे BA BSc केली त्यांचे सगळ्यात जास्त हाल झाले. शासकीय नोकऱ्या नव्हत्या. आता ते पोरं बिझनेसमध्ये आले आणि त्याच्या खालची एक पोझिशन अशी आहे की ते पोरं मग घुसले राजकारणात. मी म्हणत नाही राजकारणात नाही, बरं ते राजकारणात बी नीट नाही घुसले. राजकारणात घुसले म्हणत राजकारणात नाही घुसले. ते त्यांच्या प्रदेशाचा नेता, जातीचा नेता, धर्माचा नेता, त्यांच्या मेंदूत एक फिट झाला. हा म्हणजे आपला माझा आहे ना तो, एक तर माझ्या जिल्ह्यातला आहे, नाही तर माझ्या जातीचा आहे. हे 2. त्यांनी राजकारणात जात असताना त्यांनी काही देश थोडी वाचलाय, त्यांनी सामाजिक परिस्थिती थोडी वाचली, त्यांनी नेहरू थोडी वाचलाय, त्यांनी फक्त दादा, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर थोडी वाचलेत, त्यांनी हिस्ट्री वाचलेली नाही, त्यांनी पॉलिटिकल सायन्स वाचलेलं नाही. त्यांनी फक्त पाहिलं की हा माझा नेता आहे आणि ह्याच्या मागे राहिले ती मला एक टेंडर देत आहे आणि माझ्याकडे लगेच गाडी येते. आणि मग ते म्हणजे लई तोंडातून काय येत आहे लाईव्ह चालू, पण तो सख्या बहिणीवर प्रेम करणार नाही, सख्या भावावर प्रेम करणार नाही, पण तो पॉलिटिकली भाऊ आणि बहीण मानून घेतो कोणाला तरी. लिडरला तो बापावर प्रेम करणार नाही, पण एखादा नेता त्याला बापापेक्षा मोठा होतो. आणि हे तो का करतो बरं त्याला बी कळत असते हे खरं नाही. त्याला असं वाटत असतं की मी लय चिटकलो जवळ तर मला काहीतरी मिळत, मला काहीतरी पदार्थ पडत आणि मला हे 4 लोकांना दाखवता येईल की मी काहीतरी आहे. म्हणजे तुम्ही बघता ते नेत्यासोबत फोटो बिटो काढणारी जी गँग आहे ना, ही आतून खुश नाहीये. ती ह्या चक्करमध्ये की हा फोटो दाखवून माझं कोणतरी कौतुक करत. कारण की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या प्रत्येक माणसाचं एकच ध्येय राहिलं आज या सोशल मीडियावर, ते म्हणजे रिकॉग्निशन. मला कुणीतरी बोलावं. सगळ्यात वाईट काय असतं माहिती आहे का, रिकॉग्निशन. ही जी धडपड चालली ना सगळी, तुम्ही बघा ही ओनली फॉर रिकॉग्निशन आहे. म्हणजे मी एकदा हसून असं म्हणलं होतं की माझ्या ओळखीत 90% लोकांची सक्सेस मिळाल्यावर मी काय भाषण देईन हे भाषण रेडी आहे, सक्सेस नाही. काय भाषण की मी स्ट्रगलिंग सोडी कसा रडत सांगत की मी एवढा संघर्ष केला, पण ते प्रॉब्लेम आहे की यशच मिळालं. यश मिळाल्यावर स्टोरी ऐकेन ना कोणतरी. आपल्या देशाची मेंटॅलिटी ती की सक्सेसफुल असलेल्या लोकांचंच ऐकतात. पण आपल्याकडे अजून एक म्हण आलेली होती अशी, सक्सेसफुल जाताल तर नेतृत्व करा, अपयशी जाताल तर मार्गदर्शन व्हाल. मी म्हणलं यार अपयशवाल्याचं कोण मार्गदर्शन ऐकणार, इथं सक्सेसवाल्यालाच किंमत आहे. आणि आपण मानवजातीच्या सर्वोच्च सुवर्ण काळात जन्म आहे आपला. बरं, म्हणजे तुम्ही विचार करा, आपला जो 500 वर्षापूर्वी जन्म झाला असता, मोबाईल नाही, काय नाही, पानं लावून 400 वर्षापूर्वी मुघल आले असते, त्यात कुठं मेल असतो काय माहिती. बरं, शिवाजी महाराजांच्या काळात झाला असतो तर आपण इतके वेगळे की आपण नीट मावळे बी नीट नसतो जा, कारण त्याला बी डेअरिंग लागत होती.
मग स्वातंत्र्य काळात तर मग आपण इंग्रजांच्या अंडरच होतो. हो. आम्ही तर तिकडे निजामाच्या अंडर होतो. हम्म. आम्ही त्यावेळेस तर आपण सरकार विरोधात बोलू बी शकत नव्हतो. हम्म. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातल्या भारतातल्या 20% लोकांना कळालंच नाही की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, कारण की ते ग्रामीण भागातून आलेच नाही बाहेर, तालुका कधी पाहिलाच नाही. म्हणजे त्याही काळात आपला जन्म नाही, तर आपण मी जनावर मागा असतो, रानात असतो मी कुठं. हो. मानव जातीच्या विकासाच्या सर्वोच्च कालखंडात आपला जन्म आहे, तरी आपण डिप्रेशनमध्ये जातो. म्हणजे आपण किती दलित रे. हो. म्हणजे देवाने आपल्याला सर्वोच्च काळात जन्म दिलाय की जिथं टेक्नॉलॉजी, हो. जिथं तुम्ही डेटा वापरताय, हो. तुम्हाला एका मिनिटात कोणाला तरी फोटो पाठवता येतो, AI AI आले, तुम्ही पाहिजे ते खाऊ शकतात. तुम्ही सांगा आपल्या आज्यानी भाकरी आणि 5-25 भाज्या सोडल्या तर काय खाल्लंय? आज्यानी काय खाल्लं? आपलं भाजी, चटणी, भाकरी, ज्वारी, बाजरी. तुम्ही असे जर आयटम काढले ना आपण, तर 50 बी नाही भरायची की त्यांनी त्यांच्या पूर्ण कालखंडात खाल्ले. एवढे आपण महिन्याभरात खातो. आपण काय काय टेस्ट केलंय? आपण पिझ्झा पण टेस्ट केलाय, आपण ते मॅगी पण टेस्ट केली, आपण काय नाही टेस्ट, आपण चिकन तंदूर टेस्ट केली. त्यांनी उकडी शेव काही खाल्लंच नाही, मटण खायचं आणि खाल्लं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आपण अशा कालखंडात आहेत की आपण जिभेचे सगळे चोचले पूर्ण करू शकतो. आपण नेटफ्लिक्सवर जगातली उत्तम कलाकृती बघू शकतो घर बसल्या. आपण जगातलं उत्तम पद्धतीचं नॉलेज एका मिनिटात युट्यूबवर घेऊ शकतो. त्यावेळेस लायब्ररी कमी होत्या, ज्ञानाचे स्रोत कमी होते, पण आज सगळे आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या कालखंडात तरी पण आपण डिप्रेशन मध्ये आहोत. काय पण भाव चढलोत ना, मग अडकलंय कुठं? भाव चढलोत ना ह्या चमक धमक मध्ये भाव चढलो आपण. आणि याला सगळ्यात महत्वाचं एक चमक धमक मध्ये भाव चढणं, परत ते कम्पॅरिझन, सेल्फ रिअलायझेशन नसतं, अनवॉन्टेड रिकॉग्निशनची अपेक्षा. हे 5-6 गोष्टी मला वाटतात की आपल्याला, मी म्हणत असतो ना की मला एका भाषणात एका सर म्हटलं, सर तुम्ही काय कार्यक्रमाला काय येत नाही, भाषणाला येत नाही यार तुम्ही. मी बंद केलं, ते कमी केलं. माझं एक म्हणणं आहे की मी एका भाषणात पण बोललो की लय कौतुक एखाद्या माणसाला संपवायचं असलं ना, त्याचं लय कौतुक करा. माझं या 2 वर्षापूर्वी एवढं कौतुक झालं ना, मला इतकं बोर झालं आणि लय कौतुक झालं. आणि सगळे पोरं मरतात कशासाठी? प्रसिद्धीसाठी. अरे बाबा ह्याच्या रील्स 1 मिलियन गेल्या, अरे बापरे ह्याचं तर लय नाव झालंय, अरे ह्याचे लय फॅन आहेत. इतके भोगस डायलॉग आलेत नाही, फॉलोअर्स आणि फॅन्स नावाचा आयटम इतका बोगस आला. म्हणजे आपल्या एका पिढीला घेऊन बुडतोय का काय, इथपर्यंत वेळ आली आता. आणि मग त्याच्यात काय होतं की मला पण गुदगुल्या होत्या ना. आता तू जर म्हणला सर रावण फार छान झालं, मला 5 मिनिट वाटतं भारीच आहे. पण त्या राड्यात काय झालं की मला हे कळालं की नवीन क्रिएटिव्हिटी ही जास्त कौतुकाने जास्त प्रसिद्धीने संपुष्टात येते. त्याच्यासाठी परत सेल्फ रिअलायझेशन लागतं. म्हणजे मी उदाहरण पण दिलं की माझे 1.5 वर्ष नवीन पुस्तक लिहितो मी, माझं 1.5 वर्ष वेस्ट गेलं ना ह्याच्यात कौतुकाच्या झालं. म्हणून मी म्हणतो की कमी वयात मिळालेली प्रसिद्धी आणि कौतुक हे तुम्हाला खूप मोठं काम करण्यापासून रोखतं. हे फार वाईट आहे. म्हणजे हा माझा सेल्फ अनुभव आहे. म्हणजे मी बघतो ना की जे लोक कौतुकाच्या ढाच्यात, म्हणजे मी पण काय असं नाही म्हणत मी फार हुशार आहे, मी पण शिकतोय आणि शिकण्याची प्रोसेस चालूच आहे. मग मी आपण APJ अब्दुल कलामकडे बघतो, बरं ते फारच ग्रेट होते. पण मी सामान्य उदाहरणाकडे पण पाहतो. म्हणजे मी AR रहमानकडे पाहतो. AR रहमानने एक गाणं बनवलं, दिल है छोटासा. ते रोजा पिक्चर मधलं गाणं मला इतकं आवडलं. 92ला बनवलंय. कधी? 92ला. बरं त्याच्यानंतर त्यांनी काहीच नसतं बनवलं तरी आज तो भेटला असता, चुकून तर मी म्हणलं असतो लय ग्रेट आहे. ते दिल है छोटासा काय गाणं आहे, हृदयात घुसलंय. इतके सुंदर गाणे मी परत ऐकले असते. आणि जर AR रहमान त्याच गाण्याच्या कौतुकाच्या झालरात अडकला असता आणि असंच लोकांना भेटत गेला असतं तर त्यांनी दिलसे बनवलं नसतं, त्यांनी दिल बनवलं नसतं, त्यांनी हे लेटेस्ट आताची ताल बिल मेरा रंग दे बसंती बनवलं नसते. म्हणजे एक आहे की सक्सेस म्हणजे काय, तर एखादी गोष्ट अचीव करून तिचं कौतुकात किती वेळ गेला पाहिजे हे पण आपण बघितलं पाहिजे. बऱ्याचशा आज म्हणजे आपण जे म्हणतो ना शून्यापासून, पण बऱ्याचशा लोकांचं बघा तुम्ही, एखादा पुरस्कार असेल, एखादी कलाकृती गाजली की ते लोक नाही का त्या कौतुकाच्या झालरात अडकतात. तर मला असं वाटतं की यश म्हणजे तुम्ही कंटिन्युअस निर्मिती प्रक्रियेत राहणं आणि कंटिन्यू मी काय नवीन डिलिव्हर करतोय ते बघणं, त्यालाच आयुष्य म्हणायचं. सो मी परत त्या मराठवाड्याच्या या आपल्या विषयाकडे येऊया की आपण बघितलं आपली पोरं काय करतात. तुमचा काय अनुभव आहे की मला माझा वेगळा अनुभव आहे की मराठवाड्यातली पोरं काय करतात. तुमचा काय अनुभव आहे की मराठवाड्यातली पोरं काय करतात? मराठवाड्यातली पोरं फास्ट श्रीमंत व्हायचा विचार करतात. बरं.
मराठवाड्यातली पोरं अजूनही मापं काढायच्या चक्करमध्ये. हम्म. मराठवाड्यातली पोरांचा मी सगळ्याच नाही म्हणत, पण माझा आता वेगवेगळा अनुभव आहे की मराठवाड्यात नका म्हणू तुम्ही, विदर्भ मराठवाडा, ग्रामीण महाराष्ट्र, ग्रामीण महाराष्ट्रातली पोरांचं जे पोटेन्शियल आहे, तर माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की गेल्या 4-5 वर्षामध्ये ही पोरं एक स्टेप बाहेर पडलेत आता. बर. आणि याच्यात सगळ्यात जास्त सोशल मीडिया, युट्यूब चॅनल्स यांचं एक भलं मोठं कॉन्ट्रीब्युशन की त्यांच्या हातात आले. आणि कित्येक पोरांनी म्हणजे मला आंतरप्रेनरवरून आलेल्या कमेंटवरून कळतं की कित्येक पोरांना सेल्फ रिअलायझेशन आता व्हायला लागलं. म्हणजे जे तू मराठवाड्याचं बद्दल बोलतो, तू 15 वर्षापूर्वीचं बोलत असेल तर त्याच्यात मी सुद्धा एक येत होतो. तर 15 वर्ष मी बी तसलंच बाळवत होतो. तर आता तुम्ही ग्रामीण भागात बघितलं ना, सायलेंट चेंज चालू आहे. अच्छा. हळूहळू बाहेर करतात. आजोबा म्हणजे पॉलिटिकल जे ॲस्पिरेशन्स होत्या पोरांच्या, त्या मी नाही म्हणे 100% पोरांच्या गेल्या, पण 30% पोरांच्या गेल्या. त्यांना कळालंय खरं काय. म्हणजे पोरांना हे पण कळालंय की मी कोण आहे. आणि ह्याच्यात मी म्हणतो ना की सोशल मीडिया असेल, काही पुस्तकं असतील आणि किंवा काही लोकांना भेटणं असेल, तर त्यांचा त्यांना फायदा झालाय आणि ते बाहेर पडायले. म्हणजे 100%च नकारात्मक नाही आता. हा, पण 10 वर्षापूर्वी 100% तुझे म्हणतोयस ना. कारण की मी असं बघितलं की मराठवाड्यातली पोरं कुठेतरी ITI करून कामाला लागलेत, कुठेतरी पेट्रोल पंपावर काम करतायत. त्यांना अवेअरच नाही काय करावं पुढे, त्यांना काउन्सिलर नाही कोण. आपल्याला तसं काउन्सिलर नाहीये. तिथली परिस्थिती आपली राजकारण्यांमुळे ती झालीये का, की काय झाली नक्की आपलं? कारण की तोच आहे मुद्दा, तोच आहे की एखादा भाग तो विकसित न होणं, तिथली तरुणांना काही न कळणं, हे तिथल्या राजकारण्यांवरच येत आहे. याच्यात कसं आहे माहिती का, म्हणजे माझा अभ्यास की काही पॉलिटिकल लिडर्स हे प्रदेशांना वापरून घेत असतात. हो. म्हणजे असं ह्याच्या बाबतीतच नाहीये, मराठवाड्याच्याच बाबतीत नाही. असं जर तुम्ही देशाच्या पातळीवर विचार केला तर बिहार असाच वापरला गेला आहे. युपीतला काही ग्रामीण भाग असाच वापरला गेला आहे. छत्तीसगडमधला काही भाग असाच वापरला गेला आहे की त्या गावात, त्या एरियामध्ये पाणी देऊ नका, त्या एरियामध्ये वीज देऊ नका, त्या एरियामध्ये चांगल्या शाळा देऊ नका. कारण की प्रत्येक जर एज्युकेटेड झाला तर आमच्या रानात खुरपणार कोण? प्रत्येकजण जर शिरकला तर आमचा ऊस तोडणार कोण? प्रत्येकजणच शिकला, उच्च शिक्षित झाला तर तो आमच्या फॅक्टरीत काम करणार कोण? मग हा जो मॅन पॉवर आहे हे येणार कुठून? मग ह्या मॅन पॉवरसाठी बिहारला आणि उत्तर प्रदेशला निवडले का काय, हा एक लय मोठा प्रश्न तयार होतो. की आज तुम्ही बघा सगळ्यात चीप लेबर तिथले. हे महाराष्ट्राच्या पातळीवर मराठवाडा आणि विदर्भातले पाण्याचे प्रश्न सोडले नाही. म्हणजे तुमच्या आज तुम्ही बघा पुण्यात कित्येक रोडला तुम्ही कधी ट्राय मारा, रस्त्याला केबल खाणारे, रस्ते खोदणारे एखाद्या माणसाला भेटा, कुठला रे तू? तर तो तुम्हाला एक तर सोलापूर, मराठवाडा नाही तर विदर्भातलं नाव सांग. मग गावाकडे कोण असते? काही नाही, गावाकडे कोण नाही. आता मग जमीन किती आहे? ते म्हणून 10 एकर, 8 एकर, 12 एकर. मग कस का 12 एकर नाही तर कसं काय आला? कारण आपल्या इकडे गुंठ्यात मोजायची सवय ना. तेव्हा तो पाणीच नाही. म्हणजे मराठवाड्यातले लोक ह्याच बुद्धिअंकाचे राहावे, तरुण हा ह्याच बुद्धिअंकाचा राहावा आणि तो इकडं मायग्रेट व्हावा पुण्याला आणि ह्या फॅक्टरीमध्ये काम करावं. पण तिथल्या नेत्यांना, आणि लय स्पष्ट बोलायचं म्हणलं तर मी एका भाषणात म्हणलो होतो की मराठवाड्यातून निजाम गेलेत का, हा लय मोठा प्रश्न आहे. म्हणजे रजाकार नावाचा एक शब्द आहे, तर प्रत्येक तालुक्याला एक रजाकार तयार झाला. बर. आणि हा रजाकार आज कसा ओळखायचा? त्यावेळेस पण रजाकारांना भेटायचे, त्यावेळेस ते रजाकार अधिकारी होते. आत्ताचे रजाकार हे अधिकारी नाही आहेत, म्हणजे कोणाकडे जॉब नाही करत. मग हे रजाकार कोण ओळखायचे? तर हे रजाकार म्हणजे ओळखायचा कसा तालुक्याचा रजाकार? तर त्याच्याकडे कारखाना आहे, बर, त्याच्याकडे संस्था आहे, एखादी शिक्षण संस्था, त्याच्याकडे दूध डेअरी आहे, आणि त्याच्याकडेच बँक आहे, ग्रामीण बँकेवर त्याचंच राज्य आहे, पंचायत समितीवर तोच आहे, जिल्हा परिषदमध्ये त्याचेच लोक आहेत. मग तो जो रजाकार आहे ना, तो पण फ्री नाहीये. तो रजाकार मुंबईतल्या कुठल्या तरी मोठ्या नेत्याचा गुलाम आहे. मग तो काय म्हणतो ह्या रजाकाराला? आपला रजाकार कधीतरी लोकांचं ऐकून ऐकून म्हणतो ते पाण्याचं काहीतरी करा, ते पाण्याचं राहू दे, तुला एक टेंडर देतो. बर.
खुश. मग तो रजाकार विचार करतो हे लोक जर शिकले तर हे मला उद्या प्रश्न विचारते, हे अशिक्षित राहिलेले चांगले आणि हे गुलाम राहिलेले चांगले, आणि हे सायलेंट लेवलची गुलामगिरी. बर. कळू. मग ती गुलामगिरी कशी आहे की तू आला लय बोलायला लागला, विकास झाला पाहिजे, तुला काय म्हणायचं ते राहू दे, तुला संस्थेत जॉब देतो. होय, तो गप बसला. मग तुला जॉब मिळाला, इलेक्शन आले ती काय म्हणते माहिती तुला, तुला नोकरी दिली, आता तुझे पूर्ण नात्या गोत्याचं मतदान मला मिळालं पाहिजे. होय. म्हणजे ते तुला गुलामासारखं रिपीट वापरून घेतात. फक्त एक आहे, तू असं पाळीव जनावर आहे की जे गोठ्यात बांधलेलं नाही. मोकाटे. हा, मोकाटे पण उधळायचं नाही. तर ही एक जी सिस्टीम बनवली गेलेली, तर ही एक ऍडव्हान्स सिस्टीम आहे गुलाम बनवायची. बर. आणि इतकी ऍडव्हान्स आहे की तुम्ही बघा, म्हणजे व्यक्तिगत मी कुणाचं नाव नाही घेत, पण प्रत्येक तालुक्यात असा रजाकार आहे, त्या रजाकाराकडे एक 4-5 हजार कर्मचारी आहेत. मग बँकेचे असतील, कारखान्यावर असतील, शिक्षण संस्थावर असतील, आणि हे कर्मचारी निष्ठा म्हणून त्या नोकरीला, बरं त्या गुलामगिरीला ते गुलामगिरी नाही म्हणत, ते निष्ठा म्हणतात. आणि त्याच्यात निष्ठा कन्वर्ट करून ते परत अजून एक गुलामांची फौज तयार करतात. होय. मग ज्याला कुणाला ती नोकरी देता येत नाही त्याला ते तालुकाध्यक्ष करतात आणि ते वापरून घेतात. ही एक, मी म्हणतो ना, ही एक फार सुंदर सिस्टीम आहे. आणि ह्या सिस्टीमला जेव्हा तगडात तडा बसल, म्हणजे उदाहरणार्थ कसा तडा बसल, मी म्हणतो ना ते अशक्य गोष्ट आहे, पण आपण नाही का, आपण इल्युजन मध्ये जगायची सवय असते, स्वप्नांच्या जागा. जर हे कारखाने, ह्या शिक्षण संस्था आणि ह्या बँका 100% जर राष्ट्रीयकरण झालं ना, खलास झाली गुलामगिरी. बर. काय आता थेट वरून संबंध येईल. 100% राष्ट्रीयकरण तर ते होणं शक्य नाही. पण ही एक माइंडसेट आहे. आणि नंतर गुलामी इतकी स्वाभिमानाची वाटायला लागते की ते एकनिष्ठता येते, त्यात एकनिष्ठता नावाचा शब्द, आणि त्या एकनिष्ठतेला धरून हे रजाकार आता एक नवीन पद्धतीचं राज्य करतात. मग ते राज्य केल्यानंतर तिथं काय लोकशाही थोडी आहे, म्हणजे लोकशाही थोडी म्हणजे मी नेता आहे समजा, आता मी एक तगडा रजाकार आहे, उद्या तू रजाकार नाही होणार, तिथं माझं पोरगच होणार. ते तर सगळीकडे सुरूच आहे. ते सगळंच थोडं आपण त्याला रोखू पण शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याला नेपोटिझम पण नाही म्हणू शकत. नेपोटिझम म्हणजे फक्त हे फिल्म बद्दल म्हणू शकतो. खालच्या नेपोटिझमला नेपोटिझम नसतं, म्हणजे ते काय प्रेम असतं. बुद्ध्यांकाबद्दल बोलतोय आपण, तर मला अजून एका विषयावर बोलायचं आहे, तो म्हणजे एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षा. म्हणजे मागची 10 वर्ष अशी होती की फुल बूम मध्ये होतं एमपीएससी, लात मारीन तिथं पाणी काढीन, किंवा जी सगळ्यांची जी काही भाषणं होती, मी तो काळ एकदम जवळून बघितला. मी 2-3 वर्ष सदाशिव पेठेत राहिला होतो, तेव्हा मला तो काळ माहिती. आता कुठेतरी लोक त्यातनं बाहेर पडायला लागले. काय झालंय, एमपीएससी म्हणजेच पूर्ण आयुष्य, एमपीएससीलाच आयुष्य मानतात पोरं. पण त्या काळात त्यांची उमेदीची जी काही 4-5 वर्ष क्रीम टाइम तो कुठेतरी वाया जातोय असं वाटतंय. आणि मग तो संपल्यानंतर मग आता उद्योजकता हा सेकंड ऑप्शन. मी तुला सांगू का, मी एकदा म्हणलं होतं भाषणात असं की जे नवीन बिझनेसमध्ये आहेत त्यांनी फार फास्ट बिझनेस सेटअप करून घ्या. लॉकडाऊनच्या आधी म्हणलं. तुम्ही म्हणता का, कारण की म्हणलं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की एमपीएससीच्या मृगजळामागं महाराष्ट्रातले 10 लाख हुशार ब्रेन खरंच वाया घालत आहेत. आपल्याकडं कमी बुद्धियांक आहे. हे पोरं तिकडे डिप्रेशन मधून बिझनेस मध्ये येते, तुमचे बिझनेस सेटल करा, कॉम्पिटिशन वाढ. आता काय होतं माहिती का, हे क्रीम ब्रेनचा जो विषय तू काढला 4 वर्ष, खरंच ह्या पोरांमध्ये लय पोटेन्शियल असतं. कारण की 10वीला मेरिट असते, 12वीला मेरिट असते, तुम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारा. ते इंटरनॅशनल पॉलिटिक्स पासून गप्पा हाणतात. नवोदय मधून पास आउट असते, चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलेली असती, आणि सगळ्यात मोठा सगळ्यात टॉपला. आणि हे पोरं त्या परीक्षेच्या मागे जातात. पण काय करा, ही परीक्षा पण अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे जे पास होते ते फार बुद्धिमान आहेत असंही नाही, आणि जे नापास होते ते ढय असंही नाही. पण हे पोरं नाही का त्या मृगजळाच्या मागे लागून त्याला एक स्वप्न समजते आणि त्याला ध्येय समजते, आणि त्या ध्येयामध्ये किती दिवस घातले पाहिजेत ह्याचा त्याला अंदाज येत नाही. कारण ते मृगजळ आहे ना, असं वाटतं इथंच आहे. तुम्ही 5 लाख पोरांची 1 मार्कावून गेलेले असणार. खरंच आहे, 1 नाही तर 2. तर मी त्या पोरांना माग लॉकडाऊन मध्ये, तर पण लॉकडाऊनचा एक लय फायदा झाला. लॉकडाऊननी लय लोकांना सेल्फ रिअलायझेशनला 3 महिने दिले, आणि त्यावेळेस जवळपास अर्धे पोरं वापस गेले, आणि अर्ध्या पोरी वापस गेले, तिकडे त्यांचे लग्न झाले.
पोरं बी डायरेक्ट लग्न झालं रिटर्न झाले नाहीत. हम्म. पण हे क्रीम ब्रेन जो आहे ना, ह्या क्रीम ब्रेनला एकच गोष्ट मला सांगा वाटते की यार तुम्ही काय एमपीएससी युपीएससीला एक्झामला लईच यशाचे फायनल स्टेप आहे असं समजू नका. त्या एमपीएससी नाही पास झाली याचा अर्थ तुम्ही ढन आहेत, पण तुम्ही त्या डिप्रेशनमध्ये जाऊन सुसाईड करू नये. म्हणजे आपलं जीवन संपून आहे. म्हणजे एपीजे अब्दुल कलाम 4 परीक्षा नापास झाली, ते म्हणजे यश नाही आणि किंवा ते म्हणजे सुद्धा अपयश नाही. तर त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. मला खरं सांगू का, ह्या पोरांना एवढं डिप्रेशन आहे. आणि मी एकदा जोकवरती बोललो पण होतो, नंतर मला कळालं की अरे माझा जोक जो होता तो काही जणांना लईच लागला. तो पुन्हा लागाव म्हणून नव्हता, ते सेल्फ रिअलायझेशन व्हावं म्हणून होता. पण ह्या मुलांना मी एकच सांगेन की यार तो एक मार्ग नाही. मग आता तुम्ही बघा, गेल्या 3 वर्षात कित्येक पोरांनी एमपीएससी सोडून त्या एरियातले हॉटेल एमपीएससी करणाऱ्या पोराचे, चहाची गाड्या त्या पोरांची आहेत. आज ग्रामीण भागात तुम्ही जा, कृषी केंद्र त्यांनी चालू केलेत, कारण की ते ऑलरेडी हुशार आहेत. हो, हुशार आहेत. फक्त त्यांना ती डोळ्यावरची नाही म्हणून गंज काढणं, झापडं निघाले, झापडं निघले. तर आता ते झापडं निघालेत आणि हे पोरं परत स्टेबल आलेत. मी त्याला कोरोना चांगला फायदेशीर प्रत्येकाला तेच वाटतं की माझं आता या वर्षी होईल, पुढच्या वर्षी होईल, अशा पुढच्या 7-8 वर्ष सगळ्यात हे असेच गेले. 7-8 वर्ष गेले. एका तरुणाचे 7-8 वर्ष जाणं म्हणजे त्याची अख्खी तरुण पण संपणं. मी म्हणतो त्याचं सोडा हो, त्याचं जाय नका वय. देशाचा क्रीम ब्रेनची प्रॉपर्टी गेली ना, हे देशाचा लॉस आहे. एक स्टेटचा लॉस आहे हा. मग मी सांगा, 10,000 मेंदू, 10 लाख मेंदू निष्क्रिय अवस्थेत पडणे हा त्या समाजाचा लॉस आहे का नाही? होय, 100%. हा त्या राज्याचा लॉस आहे का नाही? पण मला असं वाटतं की याचं कारणीभूत जे मोठमोठे अधिकारी झाले, जे मोठमोठे IAS IPS झाले, त्यांनी लाखो कम्युनिटी लोकांना, त्यातल्या तरुणांना मोटिवेशन देणं की तुम्ही सुद्धा होऊ शकता, 1 लाख मुलांना सांगणं, हे कुठेतरी कारणीभूत असं नाही का? तुम्हाला सांगू का, ते कारणीभूत आहेच. की मी तर म्हणतो की माझे बरेचसे अधिकारी चांगले संपर्कात तरी बोलतो की ते आहेत. ते IAS झालेल्या अधिकाऱ्यांनी, IPS झालेल्या अधिकाऱ्यांनी मोटिवेशनची भाषणं देऊ नये. हो, प्राध्यापकांनी त्यांचं उदाहरण द्या. लय मोठा बिझनेसमॅन झाला तर त्यांनी सुद्धा मी लय शून्यातून सुरू आलो, लय गप्पा हाणू नये, मी किती भारी आहे मग, आणि मी असं केलं, मी असं झालो. तुम्ही बघा, मी कधीच ते अँगलनी बोलत की मी भारी. मला एक कळालं की आपण कोण आहे. मग मला पण माझी अवकात आधीच कळाली. मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो की तुम्ही तुमची अवकात चेक करा, त्याच्या आधी मी माझी चेक करून ठेवली ना. तर ह्या मोटिवेशन देणाऱ्या अधिकाऱ्यांनी खूप लोकांसमोर एक भलं मोठं इल्युजनचं स्वप्न उभा करून ठेवलं. मी म्हणतो बरं, कुणी किती स्वप्न देऊ, आपल्यावर घेणं आहे ना ते. पुन्हा आपण पुन्हा सेल्फ रिअलायझेशनवर आलो. सेल्फ रिअलायझेशन की तू कुणाचं किती ऐकतो, पण काय असते ते वय असते ना, ते एक वय असते की लोक तुम्ही चांगलं सांगताय म्हणून ऐकताय पण, आणि सगळेच ऐकलेत आणि सगळेच त्या पळत्याच्या मागे पळतात. नाही, काय काय तर लय खतरनाक आहे. शरद तांदळेचं ऐकलं, अरे शरद तांदळे जरा लय टुचून बोलते, डिलीट, हा आता हे आला, हा हे जरा मला वाटते तसं बोलतो. म्हणजे आपण सुद्धा ऐकतो बघतो काय जे मला वाटतंय ते. होय, एखादं जर आपल्या विचाराच्या थोडं विरोधात बोललो, आपल्याकडून शब्दच जात नाही. कारण याच्यात सगळ्यात महत्वाचं की कुणाचं भाषण ऐकून मोटिवेट होणं, कुणाचं भाषण ऐकून कुठला तरी व्यवसाय किंवा कुठली तरी परीक्षा तयार करणं, हे 100% चुकीचं आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा वाटा मला असं वाटतं की आई वडिलांचा, पालकांचा. मी तर सांगेल की तुम्ही तुमच्या मुलाशी बोला, त्याला समजून घेतलं गरजेचं. तुम्ही लोक भाषणं देतात म्हणून 10 लाख पोरं वाया गेले असं म्हणू शकतो. 10 लाख पोरांचे डोकं पुढे गेले. आपण किती ऐकायचे ते आपण ठरवलं पाहिजे. परत त्याच्यात आलं ना फायनल सगळं सेल्फ रिअलायझेशन. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सुद्धा तेच सांगून गेले, आता विश्वात्मक त्यात ते पण त्याच्यात जो जे वांछिल तो त्याला, ज्याला जे पाहिजे ते मिळणार, पण त्याचा स्वतःवर विश्वास पाहिजे. तुम्ही भयंकर तत्वज्ञानाच्या शेवटच्या स्टेपला बी गेला तर तेच सेल्फ रिअलायझेशन. गौतम बुद्धाकडे जरी गेला तर बुद्ध सुद्धा ते स्वतःला ओळखा. फक्त एक काय माहिती आहे का, ते आपल्यावर घ्यायचं नाही असं बऱ्याच जणांना वाटतं, ते भाषणात बोलायचं असं बऱ्याच जणांना वाटतं. अजून एक विषय होता की आपण व्यवसायाबद्दल बोललो, तुम्ही व्यवसायाबद्दल खूप बोलता. एक तुमचं म्हणजे सगळ्यांचं असं वाक्य आहे की तुमचा व्यवसाय जर 3 वर्ष जर टिकत असेल तर तो आयुष्यभर टिकेल तुमच्यासाठी. तर तो एक फॅक्ट वर आपण बोलू की तो 3 वर्ष कसा टिकवावा, त्याचे एक मूल्य सांगून जा आम्हाला. त्याचे मूल्य एकच आहे की कुणी सांगितलं म्हणून बिझनेस नाही केला पाहिजे. सगळ्यात पहिले
त्याला यश मिळालं म्हणून मला मिळेल असंही नाही. हम्म. हे एक आपण टाळलं पाहिजे. त्या बिझनेसले बारकावे आपण आधी शिकून घेतले पाहिजेत व्यवसाय चालू करण्याच्या आधी. त्याच्यासाठी बऱ्याचशा ट्रेनिंग आहेत. ज्या बिझनेसच्या ट्रेनिंग नाही आहेत त्या कंपनीत काही दिवस जॉब करा. हां. नंबर 2, देश समजून घ्या. आता देश समजून घेणं म्हणजे काय घेणं की GST म्हणजे काय, हम्म. इन्कम टॅक्स रिटर्न्स म्हणजे काय, बँका म्हणजे काय, बँक कशी वर्क होती, लोन कसं दिलं जातं, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, परमिशन्स काय काय असतात, ह्या बेसिक गोष्टी समजून इम्प्लिमेंट करायलाच 3 वर्ष लागतात. हो. म्हणून तुम्ही कुठल्याही बँकेत जा आणि त्यांना तुम्ही म्हणा मला लोन द्या बिझनेसला, ते म्हणते 3 वर्षाचा ITR आहे का. हो. भारतीय बँकिंग सिस्टीम फार स्ट्रॉंग आहे. हम्म. आपल्याला असं वाटतं की ह्या बँका मला लोनच देत नाही. मी म्हणतो त्या लोन द्यायलाच बसल्यात ना. म्हणजे आता समज मी म्हणलं तुला 5,000 रुपये उचल, हम्म. एका मिनिटात तू काय विचार करशील की अरे हे कधी देणार, बरं ह्याला मी सापडू शकतो का, हे माझा जवळ जुना मित्र आहे का, हम्म. हे 5,000 दारू तर नाही प्यायचा, हम्म. हा विचार तू विचार, करशील. हो. किती सेकंदात, 5 सेकंदात. बँकेला नवीन माणसाला लोन द्यायचे तर ते तर त्याच्यावर नाही विचार करू शकत कारण तुमचे व्यक्तिगत संबंध नाही. हो. मग ते कशावरून बघणार, ते तुझ्या कागदावरून बघणार होय. की अरे हे 3 वर्ष झाले बँकेत येत आहे का, सिबिल कसा आहे. हे सिबिल मेंटेन करतंय का, हम्म. बरं हे बिझनेस जो करतोय ह्याच्यातलं ह्याला तरी कळतंय का, होय. आमचं बिझनेस घेऊन हे बुडवायचं. हम्म. मग मॅनेजर तुम्हाला सहज 3-4 प्रश्न विचारतात हा. आणि त्याच्यात ते तुमच्या पाण्याची लेवलच ओळखून घेतात. हम्म. आपलं वाटतं काय यार 3च प्रश्नात त्यांनी डायरेक्ट नाही नाही म्हणलं. म्हणलं. आणि बँकेचा पण फायदा आहे ना, त्यांना इंटरेस्ट मिळतोय. अहो तुम्हाला सांगतो लोन देणं ही बँकेची गरज आहे. होय. बँकेने लोन नाही दिलं ते बंद पडतात ना सगळ्या. त्यांचं तेच तर प्रॉफिट Profit. प्रॉफिट त्याच्यावरच आहे ना, प्रॉफिट हो. तेच आहे. बँका लोन द्यायला बसल्यात पण आपण कुणाला पैसे असेच वेगमध्ये देत नाही. हम्म. तसं बँक सुद्धा वेगमध्ये देत नाही. आपण विचार करतो, बँक कागद बघते. हम्म. मोटिवेशन वरती एवढा वेळ झाला बोलतोय किंवा आपण बऱ्याच वेळा ठिकाणी बघतो, खरंच मोटिवेशनचा उपयोग होतो का, किंवा तुमच्याकडे काय अशी उदाहरणं आहेत का की हा बाबा इथून मोटिवेशन घेतलं आणि आता किंवा आपण नाही ना. इन्फ्लुएन्सर हा प्रकार म्हणतोय, तुम्ही स्वतःला म्हणतात की तुम्ही इन्फ्लुएन्सर Influencer आहात, आहात. इन्फ्लुएन्स करणारे आहात. हा इन्फ्लुअन्स, मी तर इन्फ्लुएन्सर नाही आहे. मला नाही वाटत मी इन्फ्लुएन्सर आहे कारण की माझा इन्फ्लुएन्स माझ्यावरच झाला तर ओके. बरं. माझा इन्फ्लुएन्स माझ्या पोरांवर झाला तर मी म्हणून मी जिंकलो. हम्म. की जे मला काही कळालं ते त्यांनी ऐकावं. झाले का ते? झालंय म्हणजे खूप प्रमाणात झालंय पण. आणि मोटिवेशनचा फायदा होतो. हम्म. सततच्या मोटिवेशननी फायदा होतो. बरं. मग मोटिवेशन घ्यायचा आजार होतो. हम्म. मग मोटिवेशन कोणतं, माझं पण आहे, माझं इन्स्पिरेशन आहे. माझे इन्स्पिरेशन माझे वडील आहेत की मी पुस्तकात सांगितलं, बऱ्याचशा व्हिडिओत पण ते फुलपाखराचं उदाहरण सांगितलं. ती गोष्ट मला इन्स्पायर करून गेली. पण आपल्या इन्स्पिरेशनचं पेनकिलरच्या गोळीसारखं होतं की आज मिळते 3 दिवसांनी निघून जाते, हम्म. वेदना परत चालू होते. तर परफेक्ट इन्स्पिरेशन मला असं वाटतं की तो एक आपला बाप किंवा आयुष्यात घडलेली एखादी वाईट घटना किंवा खूप मोठा झालेला अपमान, हो. याच्यासारखं स्ट्रॉंग मोटिवेशनचा डोस दुसरा कोणता नाही. कुणाचं भाषण ऐकून मोटिवेट होणं इज लाईक अ पेन किलर. हम्म. कुठलं पुस्तक वाचून मोटिवेट होणं इज लाईक अ पेन किलर. ते येणार आहे जाणार आहे. सगळ्यात मोठा अपमान आणि तुमच्या बापाचे आश्रू मला वाटतं सगळ्यात मोठं मोटिवेशन. आपल्याला ते जर नसेल कळत तर मग काही नाही कळत. हो. आम्ही बाप आठवला. 2 मिनिटं. खूप एकदम सिरियस चर्चा झाली. थोडस आता आपण पब्लिकेशन वरती येऊयात की न्यू इरा पब्लिकेशन जे आपलं पब्लिकेशन आहे, का सुरू करावं वाटलं पब्लिकेशन? बाजारात एवढी मोठी पब्लिकेशन आहेत. हो. तुम्ही तुमचा एंटरप्रेन्योर किंवा रावण दुसऱ्या कुठल्या पब्लिकेशन थ्रू जर पब्लिश केलं असतं तर मला असं वाटतं 1.5 लाखापेक्षा जास्त कॉपी विकल्या गेल्या असतात. तुम्हाला नसता काय गेलाय, वाटतं? नसता गेल्या. नसता गेला. त्याचं कारण एक सांग. मी काय लेखक वगैरे कॅटेगरीत नाही समजत स्वतःला. मी चांगला वाचक आहे हम्म. आणि चुकून झालेले लेखक. हम्म. तर याचं असं होतं की डोक्यात आलं रावण लिहायचं, मी लिहिलं, त्याच्याबद्दल बरंच बोललोय मी. पण ज्यावेळेस पुस्तक रेडी झालं तर त्यावेळेस मी असं विचारलं ना, जाणकार असतात सो कॉल्ड जाणकार, तर त्या जाणकाराला विचारायला म्हणलं ते पुस्तक पब्लिश कुठून करायचं. मग ते मला अरे 2-4 पब्लिशर आपल्या ओळखीचे, हम्म. भाऊ तुझं पुस्तक आपण लगेच सांगू. हो. मग मी गेलो, 2 चॅप्टर द्या म्हणले, ते दिले, वाचले त्यांनी. रावण हा चालणार आयटम नाही म्हणे, तुम्ही रामावर लिहा. आमचाही तोच प्रश्न होता की तुम्ही नाही म्हणजे लोक रामावर लिहायचा अर्थ काय, अर्थ काय? लोक तुमचं नाही वाचत, तुम्हाला दुसरा सल्ला देते. हम्म. हम्म. हो. अरे भाई याच्यावर बोल ना. हा. नाही नाही हे नाही, तू दुसरं तुम्ही काय हे आहे? लिहून आणा. हा? हा. तुम्ही हे बघा. आणि 2-3 पब्लिशर नाही म्हणले मला. मग मला जरा राग आला स्वतःचा. अरे म्हणले हे कोण आहे,
मग मी विचार केला की पब्लिकेशन बिझनेस काय बघ, हा आणि म्हणलं पब्लिकेशन प्रकाशन संस्था स्वतःच करायची, लय काय करायचं नाही, एक रावण पब्लिश करायचं. कारण रावणाकडं मी स्वप्न म्हणून बघत होतो. मला नव्हतं वाटलं त्याच 1.5-2 लाख कॉप्या जातील म्हणून. मला वाटायचं 1000-500 मित्रांना वाटायच्या, आणि मी खुश याच्यात होतो की माझ्याकडून लिहून झालंय आणि मलाच वाचायला मिळाले. आणि माझ्या 1000 कॉप्या ज्या काढल्या ना, माझं टार्गेट ठरलं होतं की 400 मित्रांना द्यायच्या आणि आपल्याला मरुस्तर आठवण होईल. म्हणजे मी विचार काय करायचो, मरताना गिल्ट राहू नये की माझ्या डोक्यात विषय आलता आणि मी केलं नाही, ते गिल्ट राहू नये म्हणून पुस्तक झाले. बऱ्याचदा असं होतं ना, आपले स्वप्न असतेतले आणि ते राहून जाते. मी म्हणतो ना, कुठलीच गोष्ट राहू देऊ नका. कुणाला कुठं फिरायचं असं फिरून या, पण गिल्ट मध्ये मारायचं नाही. मी ठरवून टाकले गिल्ट मध्ये, अरे यार त्यावेळेस ते केलं असतं तर जमलं असतं. आपल्याला तो गिल्ट घेऊन शेवटचा श्वास घ्यायचाच नाही. आणि मग ते लिहिलं. आणि पब्लिकेशनचा बिझनेस कसं करायचं मला सांगितलं. 4-5 जणांना विचारलं, नाटक करते ना ज्याचं पब्लिकेशन हाऊस आहे. पण मी लई सर्च केल्यावर मला कळालं की काय साधं शॉपॅट काढायचं. शॉपॅट काढलं, बँक अकाउंट उघडलं आणि लगेच पुस्तक पब्लिश केलं तर त्याला स्पीडने सुरू झालं. सोशल मीडियामुळे इतक्या फास्ट गेलं. बघता बघता 2-4 महिन्यात 5000 कॉपी असेल सुरू झाले रिव्ह्यूज यायला. मग ते करता करता अजून एक लेखक आला, म्हणला सर तुमचं पब्लिकेशन हाऊस आहे तर करायचं काय. म्हणले प्रॉफिट तुलाच राहू दे, तो पुस्तक मी पब्लिश केलं. काय ते पुस्तक मी 8 दिवस मी स्वतःच एडिट केलं, छापलं ते पण. काय बिझनेस मला एकदा सांगा ना, पब्लिकेशनचा बिझनेस काय? बिझनेस म्हणजे तो काय फार इन्कम देणारा बिझनेस नाही. सगळ्यात पहिले तो म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू राहतो. म्हणजे तो तुम्हाला काय हाईप करून फार लगेच स्पीडने श्रीमंत करणारा विषय नाही. तो म्हणजे फक्त जेवढ्या पुरतं तेवढं. काय त्याचं मला बिझनेस मॉड्यूल ऐकायचं. बिझनेस मॉडेल लाईव्ह ऐकून होते 50 प्रकाशन संस्था. म्हणजे हा एखाद्या बिझनेस म्हणजे बिझनेस सांगत नाही. नाही सांगतो मी. नाही, प्रकाशन संस्था कशी उघडावी असा माझा युट्यूबला दुसरा व्हिडिओ आहे. अच्छा, ओके. ते पहिलं मीच केला असं. बर. प्रकाशन संस्था कशी उभा करायची, ISBN नंबर कसा घ्यायचा हे सांगितलं. याचा व्हिडिओ बनवला मी. की मी कारण मी ह्या मताचा नाहीये की लपून ठेवून कुणी काय मोठं होतं. मेहनत करत राहिले तर सगळं. मग पुस्तक केलं, रावण आलं, त्याच्यानंतर नवीन लेखक आले, मग एक नवीन लेखक. मी ठरवलं, मग मला तो बिझनेस कळाला 1-1.5 वर्ष. मग मी विचार असा केला की नाही जुने लेखक नाही घ्यायचे, ज्याला कुणाला पुस्तक पब्लिश होत नाही, ज्याचं करत नाही, त्याच्या पुस्तकात काही चुका असल्या त्या रेक्टिफाय करायच्या आणि ते पुस्तक आपण पब्लिश करायचं. असं करत 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 आपण आता 60 पुस्तकं केली. आणि मला आता आनंद होतो की त्यातली जवळपास 15 पुस्तकं टॉप सेलिंग मध्ये आहेत मराठीत. पहिल्यांदाच लिहिले, फर्स्ट टाइमर. माझ्याकडे सगळं फर्स्ट टाइमर लेखक आहे. आल्यानंतर तुम्हाला वाटलं नाही आवडत मला? नाही, पहिले मी 4-5 जणांना रिजेक्ट केलं, त्यांना इतकं दुःख झालं माझं. नंतर मला कळालं की 3-4 जण नाराज झाले ना. तुमचा बिझनेस होता की तुम्ही? नाही, बिझनेस होता, पण कसं होतं काय पण कचरा देण्यात अर्थ नाही ना. माझ्याकडून बी चुकलंय ना. 3 कचरा पुस्तक केले मी. पण मला लक्षात आलं की अरे कचरा करण्यात अर्थ नाही, कारण की लोक आपल्याला चांगल्या याच्याने बघतात. मग गेल्या वर्षीपासून मी स्वतःला जास्त रेक्टिफाय केलं. मग आता एडिटर घेतला जो एक वाचला. आम्ही 2 हे ठेवले, फेजमध्ये ठेवले. आणि गेल्या वर्षभरात मी वाचलं नाही, कारण मी स्वतः बळी लिहितो. पण बळी झाल्यावर प्रत्येक पुस्तक मीच वाचून करणार. का? कारण की पुस्तक लिखाण लिखाण नाही, पण वाचन वैयक्तिक माझी पॅशन आहे. म्हणजे प्रकाशन हाऊस मी असंच म्हणून नाही चालू झालं ते. आता ते आपली पॅशन म्हणून झालं की. आणि ज्या मुलांना हे मिळत नाही, प्लॅटफॉर्म मिळत नाही, फर्स्ट प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म मिळावा इथपर्यंत आलो. बरं, मी काय मराठीत फक्त कॉम्पिटिशन करणे याच्या चक्करमध्ये नाही. न्यू इयर आपण हिंदीमध्ये आलो, आता रावण हिंदीत आलं, रावण इंग्लिशमध्ये आलं. ह्या महिन्यात रावण कन्नडा लॉन्च आहे. आपण तमिळ, तेलुगू, मल्याळम, हिंदी, इंग्लिश आणि मराठी 7 लँग्वेजमध्ये काम करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या मार्च नंतर आपलं जे पुस्तक येईल मराठीत ते त्याच्यानंतर 2 महिन्यात 7 लँग्वेजमध्ये आलेलं असेल. तर मी त्याला महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा विचार करतोय, जो प्रयत्न कोणी मराठीत करत नाही. आता आपण बळीबद्दल तुम्हीच बोलला, तुमचं बळी नावाचं पुस्तक येत आहे, तर त्या पुस्तकाबद्दल आम्हाला सांगा ना. काय झालं की बळी ऍक्च्युली लिहायचा नव्हताच मला रावणच तेवढं लिहायचं होतं. रावणानंतर एका ठिकाणी भाषणाला गेलो तर मला म्हणला, सर काय हे रावण पुराण कथा कोण वाचतंय, जरा मोटिवेशन पाहिजे म्हणलं पोरांना, बिझनेस मुलांसाठी काहीतरी लिहा. आणि मग लॉकडाऊन लागलं तर म्हणलं यार मुलांसाठी लिहावं तर काय लिहावं. मग मी आंतरप्रेनर लिहिलं. मला नव्हतं माहिती त्याला एवढा ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळेल म्हणून. आणि ते लिहिलं आणि ते बघता बघता 2-2.5 वर्षात 1 लाख क्रॉस झालं. मग रावण लिहितानाच माझ्या डोक्यात बळी वाचनात आला होता. आणि मग विचार केला की रावण लिहिल्यानंतर बरेचसे जवळचे मित्र किंवा
मानणारे वैचारिक चळवळीतले सगळेजण म्हणले सर तुम्ही दुसरं काय लिहिणार आहेत. तर मग म्हणलं लिहिणार आहे, आता आले डोक्यात की अजून 2 विषय लिहायचे, म्हणजे 2-3 विषय पुढच्या 2 वर्षात येतील. मग मी बळीवर अभ्यास सुरू केला. पण ते एक अहमभाव असतो ना माणसाला, आपलं रावण एवढं भारी एंटरप्रेन्योर, बळी मी 1 वर्षात 1.5 वर्षात कम्प्लीट लिहायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं अरे हे विषय लय डेप्थ आहे. आणि मग ती राजाची स्टोरी आहे बरे वामनाची. अच्छा. गेल्या 2-2.5 वर्षापासून वाचतोय आणि ते वाचल्याने मला माझ्यातच बदल झाला. म्हणजे मला खूप फायदा झाला त्याच्या वाचनाने. व्यक्तिगत आपण म्हणजे माझी थॉट प्रोसेसमध्ये फरक झाला. आणि मग ते पुस्तक झालंय आता कम्प्लीट ऑगस्टमध्ये पब्लिश करणार. आणि माझं नशीब एवढं की जिथं जाईल तिथं बळीबद्दल विचारतात. म्हणजे महाराष्ट्रात 20-25 हजार कॉप्या पहिल्याच दिवसात जातील अशी माझी अशी वन लाईन सांगा ना, बळीची काय वन लाईन? बळीची अशी स्टोरी आहे की असा राजा बळी की ज्याने आपल्याला नांगरट शिकवली. अच्छा. ज्याने आपल्याला गावचे शिवार आखून दिले. अच्छा. ज्याने आपल्याला 5 फेस्टिवल चालू करून दिले, म्हणजे मकर संक्रांत, नवरात्र, रक्षाबंधन, श्रावण, पोळा ज्याने आपल्याला चालू करून दिले. ज्याचे सरदार खंडोबा, म्हसोबा, ज्योतिबा, भैरव आहेत. असा राजा ज्याने आपल्या कुटुंब व्यवस्थेत फार मोठी काय म्हणतात ते नीव टाकणी म्हणतो. ज्या माणसाने आपल्याला नांगरटीच्या आणि बऱ्याचशा वनस्पती म्हणजे नाही कडधान्य वगैरेच्या नांगरटी कशा करायच्या हे शिकवलं. असा राजा की जो येतो म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. असा राजा की ज्याला जगातली पहिली राखी बांधली गेली, ज्याच्यापासून रक्षाबंधन आला. आणि असा राजा की लोक आजही इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे म्हणू दे. म्हणजे अजूनही आपल्या लोककथेत लोकगीतात असा राजा होऊन गेला की ज्याची लोक अपेक्षा करतात. असा राजा भारतातला की ज्याच्यामुळं केरळमध्ये ओणम, केरळ तामिळनाडूमध्ये पोंगल, भारतभर दिवाळी, आसाम ओडिसामध्ये बिहू, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये कालबैसाखी असे मोठे सण ज्या राजामुळं साजरे केले जातात. तर अशा राजाची स्टोरी. क्या बात. आणि ती मराठी, हिंदी, इंग्लिश, तमिळ, तेलुगू, कन्नड कुठल्या लँग्वेज फर्स्ट टाइम असणार आहे की जे कोणतरी लिहिते. हे आतापर्यंत कोणीच सांगितलं नाही, कोणी सांगितलं नाही आणि लिहिलं नाही, माहिती. याच्यावर रेफरन्स बुक बऱ्याच जणांनी लिहिली, पण कादंबरी फॉर्मॅटमध्ये हा फर्स्ट टाइम. वा, भारी स्टोरी आहे. आता आम्हाला एक अंगावर काटा आला की कधी पुस्तक येत आहे. ऑगस्ट मध्ये येत आहे ते पुस्तक. नाही, मजा येणार आहे कारण की याच्यामुळे मजा येणार आहे की याच्यात विष्णूचे 3 अवतार आहेत. याच्यात वामन आहे. अच्छा. याच्यात नरसिंह आहे. याच्यात वरा आहे. याच्यात त्या कालखंडातल्या सगळ्या वॉर आहेत. ही पुराण कथा आहे की काय? कुठले ही पुराण कुठला हा कादंबरी पौराणिक. अच्छा. आणि कंटेंट फिक्शनल म्हणता येईल. म्हणजे रेफरन्स 100%, डायलॉग, प्रसंग सगळा. आणि ही फिक्शनल नाहीये, ही खरी स्टोरी. कंटेंट फिक्शनल म्हणतो. म्हणजे फिक्शनल म्हणजे काय, मी इथून उठून तिकडे इकडे कुठे गेलो काही म्हणतात. मला बंधन आहे त्याला, घटनांना बंधन आहेत. कारण की घटना पुराणांमधल्या आहेत, घटना ह्या रेफरन्स आहेत. म्हणजे मी बळीला कुठून कुठेही नेऊ नाही शकत. त्याच्या घटना आहेत. म्हणजे रावणाच्या पुस्तकामध्ये जशा घटना होत्या की रावण सीतेला अपहरण करून घेऊन गेला, मी असं नाही म्हणू शकत नव्हतं की रावण गेलाच नाही. ते फ्रीडम मला नाही. जशी ती घटना घडलेली आहे ती घडली, मी माझ्या मनाने काही सांगू शकत नाही. तर तसंच इथं पण आहे. याला कंटेंट फिक्शनल म्हणतो मी. हा प्रकार फार कमी लोक लिहितात. पण भारी गोष्ट असणार आहे. आणि ऑगस्ट मध्ये येणार आहे. ऑगस्टमध्ये घ्यायचंय पहिल्या याच्यामध्ये. आणि तुमच्या बोलण्यावरून कळतं की किती अभ्यास केलाय. नाही, अभ्यास केला म्हणजे सर मी काय लय भारी अभ्यास केला असं म्हणत नाही, पण मला चष्मा लागलाय. वा, खूप वेगवेगळे आणि खूप गोष्टींवर बोललोय आम्ही. खूप मुद्दे हाताळलेत आणि सरांना जाणून घेतलंय. तुमचं मत एक बनलं असेल, सरांना भाषणामधून ऐकलेलं असेल, तुम्ही त्यांची पुस्तकं वाचलेली असतील, पण या इंटरव्ह्यूवरून तुमचं एक वेगळं मत सरांबद्दल तयार झालं असेल याची नक्की आम्ही आशा करतो. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला, तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आणि तुम्हाला अजब गजब व्यक्ती कसा वाटला हे आम्हाला अजब गजबच्या या पॉडकास्टमध्ये सांगा, कमेंट्समध्ये सांगा. आणि अजब गजबला सबस्क्राईब करा. आणि सरांचं बळी नावाचं पुस्तक ऑगस्टमध्ये येतंय. तुम्ही त्याचा लाभ घ्या, वाचा, त्याचा रिव्ह्यूज द्या सरांना. असेच आपण नवीन बिझनेस पॉडकास्ट घेऊन येत आहोत. तुम्हाला कसं वाटलं सर अजब गजब मध्ये येऊन? मला एकदम तुमचं ऑफिस इतकं फ्रेश आहे आणि तुम्ही एवढं इंथुजियास्टिक आहेत. म्हणजे काल मी तुम्हाला येतो म्हणलं, मी थर्ड मारला तुम्हाला, नाही आलो नाही, घरचा जेन्युइन प्रॉब्लेम होता. पण
तुम्ही आजही तेवढे फ्रेश आहेत. मला हो. असं वाटतं की तुम्ही असंच करत राहा. हे खरंच अजब गजब आहेत मला. Yes. तुम्ही एकदम हसत मुख आहेत आणि मला नाही वाटत तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे घ्यायची कुठे ट्रेनिंग बिनिंग घेतली म्हणून. नाही, एवढे दिलखुलास आणि एवढा मोकळा इंटरव्ह्यू मी पण फर्स्ट टाइमच दिला. आम्हाला एकदम आवडतं अशा लोकांना जाणून घेणं, बोलणं, आणि मी म्हणतो ना की संवाद त्यांनीच होतो की माणूस मन मोकळा मन पाहिजे. मोकळा. येस तर तुम्ही दोघं मन मोकळे आहेत. येस तुम्हाला सुद्धा माझ्याकडनं खूप येस शुभेच्छा. थँक्यू. एंटरप्रेनर आम्ही पण वाचले. वाचलंय? Yes, yes. रावण तर मी ऑडिओ ऐकलाय त्यामुळे खूप भारी वाटलं आम्हाला. उपेंद्रच्या आवाज. उपेंद्रच्या आवाजात तो बेस काय आवाज होता आणि तुम्ही गाडीत ऐकायचो. उपेंद्र ज्यावेळेस दिलं ना त्यावेळेस आधी नाही म्हणलं हं. आणि त्याने अर्ध पुस्तक वाचलं तर फोन आला मी करणार आहे." वा, वा. यस आणि शेवट PWC मीडिया आणि अजब गजब करून ही एक अरे, छोटीशी भेट होती.